नमस्कार मंडळी. मागे वळून पाहतानाच्या 5व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आजच्या भागामध्ये आम्ही एका पुणेरी जोडप्याची मुलाखत घेणार आहोत. अर्थात पुणेरी म्हणजे ते स्वभावाने नाहीत, ते बेसिकली बेळगावचेच आहेत, पण पुण्यात वास्तव्य आहे त्यांचं. एवढाच आहे फक्त प्रश्न. चला तर भेटूया कॉर्पोरेट चीफ महेश आणि त्याची पत्नी कवयित्री माधुरी यांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. पहिल्यांदा महेश, तुला या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुला खूप सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, अत्यंत आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो, हीच आम्हा दोघांची मनापासूनची सदिच्छा. धन्यवाद. मला धन्यवाद. दोघांनाही परत एकदा खूप खूप शुभेच्छा. बर महेश, थँक्यू. आता बालपणापासूनच सुरू करूया. तुझ्या बालपणाची तू काय माहिती देऊ शकतोस, तर त्याबद्दल सांग ना. हा, माझं म्हणजे सगळं बालपण हे टिळकवाडीत गेलं. हा. टिळकवाडीत आम्ही रॉय रोडला राहायचो आणि पहिली ते चौथी पर्यंत जो प्रवास आहे तो सरस्वती मंदिरमध्ये होतो. तेव्हा बर. शांतनू, यतीन, सतीश हे सगळे मित्र होते. अच्छा. आणि चौथी नंतर मग पाचवीला आम्ही टिळकवाडी हायस्कूलला गेलो. अच्छा. तर शाळेला जायचे काय बरेचसे किस्से किस्से आहेत, ते अरे सांगतो सांग ना. मी तुम्हाला. अरे वा. हा. छान. जे काय झालं, मी शाळा एकदम जवळ होती रॉय रोडला आणि लेलेग्रामच्या समोर शाळा असायची, त्यामुळे जस्ट वॉकेबल डिस्टन्स होतं. तर असं व्हायचं की टिळकवाडी हायस्कूल थोडीशी लांब, म्हणजे रेल्वे फाटकाच्या पलीकडे. बर. तर यामुळे मला शाळेला जायला एवढं इन्क्लिनेशन नव्हतं. फार बर. मी टाळाटाळ करायचो. हो, फार टाळाटाळ करायचो. आणि त्यामुळे काय, घरात एकदम शेंडेफळ असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीला आई आणि बाबा तर एवढे लक्ष घालायचे नाही. आई म्हणजे ठीक आहे, जाऊ नको बाबा, हे करायचं, असं बरेच दिवस चाललं होतं. शाळा जून मध्ये चालू होते, 15-20 तारखेपर्यंत माझी अशीच नाटकं चालली होती. बर. खरं एक दिवस, म्हणजे असा एक दिवस आला की जिथं मी मनापासून म्हणजे एक म्हणजे कोण तुमच्या लाईफमध्ये कधी तुम्हाला टर्न करतं, बर. अशा ह्याच्या रोलमध्ये शंतनूचे वडील आले. बर. आणि शंतनूच्या वडिलांनी शंतनूला झाला होता लेट म्हणून त्यांनी गाडी काढली होती. हा. आणि आई माझी ॲज युजल स्टाईलनी चल जा, चल रे जा शाळेला जा, चल चल म्हणून घेऊन चालली होती. शंतनूच्या वडिलांनी आईला थांबवलं, म्हणाले वहिनी त्याला सोडा, मी सोडतो त्याला. आणि तेव्हा त्यांनी मला दम भरला. त्यांचा दम म्हणजे एक रिस्पेक्टेड माणूस होते. ते म्हणजे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. बर. तर त्या दिवशीपासून सांगतो तुला, जो मी जायला लागलो शाळेला, तो त्याच्यामध्ये कधी खंड पडला नाही. वा. म्हणजे ही अशी सुरुवात, म्हणजे कोणाच्या तरी म्हणजे देवरूपाने कोणतरी येत असतं खरंय. आणि त्याची सुरुवात होत असते. खरंय अशा खरं. म्हणजे शंतनू आणि मी तर दोस्त हो. लहानपणीपासून आहेच. हा. तर त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांची जी साथ आहे, वा. वडिलांनी ज्या वेळेला ते मला एका टर्नला चल बस गाडीमध्ये आणि हा. शाळेला सोडतो, शाळेच्या दरवाजापर्यंत सोडले. बर. आणि ते तिथं जी सुरुवात झाली, ते मग पुढच्या सगळ्या गोष्टी बरोबर. पण तिथंच गेल्या. त्यामागे तुझी काय, म्हणजे तुझा विचार होता रे, की का, म्हणजे आठवतंय का तुला, की का शाळेला जायचं नाही? म्हणजे नाही, कोणी मित्र शाळेला नव्हते, जायचं ह्या नाही. जुन्या शाळेतले मित्र नव्हते का तुला? काय म्हणजे खेळायचं असायचं, उन्हाळक्या करायचे असायचे, काय काय कारण काय आठवतंय का म्हणजे काही? नाही, असं तसं एकदम काय असं आठवत नाही. खरं काही कारण असं म्हणजे स्पेसिफिक नव्हतं. फक्त इंटेन्शन घरातच राहायचं, बर. कुठे जायचं नाही. कारण शाळा जवळ होती पूर्वी, त्यामुळे काय, मधली बेला झाली की मध्ये घरी कोण यायचं, काहीतरी खाऊन जायचं, असं ह्या ओके. ह्याच्यामध्ये. आणि घरी काय छोटा असल्यामुळे सगळ्यांचे लाड व्हायचे. ओके. ओके. हा. आणि मग त्यामुळे मग ते लांब जावं लागलं ना. आणि हा. मग तास वाढले. बर. बर. शाळेला म्हणजे सकाळी गेलं की एकदम संध्याकाळी. हम्म. या सगळ्या आणि बहिणी वगैरे सगळे, बहीण भाऊ वगैरे सगळं तेवढ्या स्कूललाच होते. बर. तरी तरी मी टाळाटाळच करायचो. आणि त्याला थोडं माझ्या म्हणजे कळत नकळत आईचा सपोर्ट होता. मग बर. ती म्हणायची ठीक आहे रे, जात नाही ना, जात नाही ना. तर त्या दिवशी जी गोष्ट ठरली, म्हणजे जी घडली ना, त्या गोष्टीमध्ये म्हणजे सगळं छान टर्नच छान झालं. आहे. मस्त आहे. हम्म. आई हो. वडिलांबद्दल काय सांगू शकतोस वगैरे तू, तुझ्या घरच्या बाबतीतली अशा हिशोबाने? आईचा लाडका नाही तर घर होणारच. हा, आईचा लाडका हे हा. बोलाच.
हा, आईचा लाडका. आणि घरात कसं आमचं, घरामध्ये वडील सरकारी नोकरी, हा. आणि आम्ही घरी 5 भावंड, आणि आजी पण असायची आमची. अच्छा. अच्छा. हा. हा. तर आजी कशी आत्या होती माझी, शी वॉज विथ हे आपलं सिव्हिलमध्ये, ह्याच्यामध्ये होती हॉस्पिटलमध्ये. तर ती हेड सर्जन काय जे असतात ना, बर बर. म्हणजे अच्छा. हा, तशी होती. तर त्या आजी तिथं थोडे दिवस राहायची, इकडे थोडे दिवस राहायची. आणि आजीकडनं पण फार लाड व्हायचे सगळ्यांचे. आणि हम्म. घरात असं म्हणजे एकुलता एक माणूस कमवणारा, आणि बर. त्याच्यावरती आम्ही सगळे 6-7 जण डिपेंडेंट होतो. ओके. म्हणजे 5 भावंड आम्ही, हा. आई आणि आजी, असं बरोबर. होतं. हा. एकंदरीत सुरुवात लहानपणीचं म्हणजे ठीक आहे, खायला प्यायला असं काही प्रॉब्लेम नव्हतं खरं. वी वर ऍट व्हॉट यू कॉल ठीक, म्हणजे एवढं काय एकदम सरप्लस पैसे नाहीत की ते ते खर्च बरोबर. करायला हवेत, असा वगैरे काही प्रकार नव्हता. या काळी बऱ्याचशा जणांची अशीच परिस्थिती होती की जिथं खाऊन पिऊन सुखी होते, म्हणजे गरीब नाही म्हणायचे पण हो. खाऊन पिऊन सुखी असायचे असं. खाऊन पण सुखी होते, खाऊन पण. बरोबर. म्हणजे सगळे लाड बरे व्हायचे. बरोबर. सणवार असेल की कपडे चांगले यायचे, हा. सगळे सण व्हायचे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. हा. खरं असं म्हणजे ठीक आहे, त्या वेळचा काळ पण तसाच होता. बरोबर. त्यामुळे ते सगळ्या ह्या गोष्टी होत गेल्या. तर नंतर जसं जसं मी पुढे होत गेलो, तसं तसं थोडंसं फायनान्शियल क्रंचेस यायला लागले. म्हणजे फायनान्शियल थोडी जास्त जाणीव व्हायला लागली. कारण वडिलांची तब्येत बऱ्याच वेळेला अशी वरती खाली व्हायची. त्यामुळे त्यांचं बऱ्याचशा वेळेला ॲब्सेंटिझम राहायचं गव्हर्नमेंटमध्ये. हम्म. मग मी 8वी 8वी पर्यंत, 8वी-9वी येईपर्यंत, म्हणजे ते अर्न अँड लर्न ह्या जी एक अरे वा. कन्सेप्ट आहे, बर. त्या बेसिसवरती मी 8वीत असताना 5वीतल्या मुलांची ट्युशन घ्यायला चालू केली. अरे वा. बापरे. हो. क्या बात हां, आहे. हां. अरे वा. हां, 8वीत, 8वी, 9वी, 10वीत असताना मी माझ्याकडे 5वी, 6वी, 7वीची मुलं असायची. आणि बर. माझा फेव्हरेट असायचा मॅथ्स अँड सायन्स फार आवडायचं. अच्छा. मग ह्या ह्याच्यामध्ये 10वीला 8वी, 9वी, 10वी माझ्याकडे स्टुडंट बऱ्यापैकी होते, आणि सगळे इंग्लिश मिडियमचे होते. मी मराठी मिडियमचा, त्यांना शिकवायचो इंग्लिश मिडियम. मॅथ्स काय, त्याला लँग्वेज कुठली लागत नाही. हो, तरी असं पण करत बरोबर मी आहे, इव्हन इनक्रेडिबल आहे पण तरी सुद्धा. इव्हन 11वी 12वी, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल, बीएससी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 पर्यंत मी कॉलेज झालं की कधीच थांबायचो नाही. बर. कधी प्रिमाइस मध्ये असा उन्हाळक्या करताना कधीच दिसलो नाही. हो. कधीतरी असं इलेक्शन खरंय. वगैरे, कारण माझ्याकडे ट्युशन्सला मुलं यायची संध्याकाळी. हा. आणि मी सांगतो तुला, म्हणजे इव्हन ग्रॅज्युएट झालो तेव्हा माझ्याकडे 10वीची मुलं होती बरीच, 5-6 मुलं होती. आता ती बर. सगळी वेल सेटल्ड आहेत आणि युएस मध्ये आहेत. अरे कधी वा. कधी फोन पण करतात. खरं ते एक काय, ती एक फायनान्शियल बाजू होती. आणि मला थोडस एक असं म्हणजे हे होतं की थोडं आपल्याकडे काय नॉलेज आहे ते दुसऱ्याला द्यावं, छान छान. थोडंसं शिकवावं. असं करून मी माझं अर्न अँड लर्न ह्या कन्सेप्टमध्ये, म्हणजे तेव्हा तो कन्सेप्ट नव्हता तरी मी त्या प्रकारमध्ये. आणि ह्याच्यामध्ये माझी मोठी बहीण, भाऊ, दोघी बहिणी, यांचं फार कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण हो. माझ्या बहिणी काय एवढ्या जास्त शिकल्या नाही. म्हणजे मोठी बहीण शिकली होती, बीए झाली होती. हम्म. बाकी त्या दुसरी 10वी-12वी वगैरे झाल्या, खरं त्या शी देज टू गो फॉर वर्क. हा. भाऊ पण डिप्लोमा अर्ध सोडला, तर तो पण बर. काय मदत करत. असं करून आम्ही 5 जण 5 डायरेक्शन मध्ये हो. काम करून वा. सगळं पुढच्या गोष्टी चालवायचं. खूप छान आहे. म्हणजे संघर्ष म्हणायचा झाला तुझ्या आयुष्याचा तर त्या एवढ्या छोट्या हां, वयापासून हां. संघर्ष म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की तुला इतक्या लवकर वयाच्या इतक्या कमी वयामध्ये तुला त्या गोष्टीची आपल्या परिस्थितीची जाण होती. आणि हे हां, उदाहरण हां. मला वाटतं थोडंसं तुरळक असावं. म्हणजे ज्या वयामध्ये मुलं उन्हाडक्या करायचं असतात, गंमत मजा अभ्यास एवढंच माहिती असतं, त्या काळामध्ये तू करेक्ट. अर्न अँड लर्न ही मोठी गोष्ट नाही, शिकलास. खरंच कौतुकाचे आहे ना. ही खूप कौतुकाची हो. गोष्ट आहे, त्यात काय वादच नाही आहे. पण हा नाही. हा एक भाग झाला महेश, की हे तुझं रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणा किंवा म्हणजे तुला जाण होती परिस्थितीची, हा एक भाग झाला. पण शाळेत तुझ्या शाळेतल्या लाईफमध्ये काही गंमत जम्मत वगैरे किंवा अशा काही आठवणी असतीलच ना, म्हणजे ही एक नाही, मोठी शाळेमध्ये आहे. शाळेमध्ये माझं आडनाव खेडकर असल्यामुळे मला सगळे खोडकर म्हणायचे. कारण मी उन्हाळका फार करायचो. हम्म. म्हणजे कोणाची खोड काढ, हे काढ. आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं माहीर, मी आणि शंतनू. बर. शंतनू हा माझा बालपणचा मित्र, हा. आणि मित्र म्हणण्यापेक्षा भावापेक्षा जवळचा. सुधीर, एक मिनिट.
तुला जरा डिस्टर्ब करतोय. तुझी इंटरव्ह्यू चालू आहे मला माहिती आहे. मला पण 1 मिनिटासाठी वेळ दे. मला महेशबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तर मला एक चांगली गोष्ट आठवणारी, तिथं जिथं महेशचा स्वभाव किंवा महेश काय आहे हे कळेल. तर मला आठवतं की लहानपणी एकदा सकाळच्या वेळी साधारण 9 वाजता मी गेलो होतो महेशकडे. तर सगळी भावंडं, महेश नव्हता तिथे, सगळी भावंडं घराच्याच बाहेर, एक विहीर होती त्याच्या कट्ट्यावर बसून नाश्ता चालू होता त्यांचा. नाश्ता संपत आला होता आणि नाश्त्याला मेनू होता भाकरीचं, फोडणी घातलेली भाकरी, आणि ती माझी आवडती. या बहिणीला माहिती होतं. बहीण म्हणाली, अरे शांतनू 2च मिनटं लवकर येशील का नाही, मस्त नाश्ता केला होता आज, संपला. ठीक आहे म्हटलं, माझ्या नशिबात नाही, पुढच्या वेळी पण नक्की कर म्हटलं. बाहेरच गप्पा मारत विहिरीच्या कट्ट्यावर मी पण बसलो. म्हटलं महेश कुठे आहे? तो आंघोळी करतोय. 1-2 मिनटात महेश बाहेर आला. हातात 2 वाट्या घेऊनच आला, कारण त्याच्या वाटणीचं उपीट जे फोडणीची भाकरी होती या ह्याने काढून ठेवली होती, त्यात त्यांनी 2 भाग केले आणि तो घेऊन आला माझ्यासाठी. म्हणतो, शंतनू नशिबात काय नाही, नशिबात तुझ्या आहे, पण थोडं आहे. खरोखर इतकं मस्त वाटलं माहिती आहे त्यावेळी. ते आवर्जून मला आज हे सांगावंसारखं वाटतं. महेश, यू आर द बेस्ट. आज तुझा 60वा वाढदिवस. 60वा बोललो, सॉरी. आज तुझा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आरती, महेशला विश करायचं आहे. वाढदिवसाचे हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चल, तुमची इंटरव्ह्यू कंटिन्यू राहू दे. बाय. म्हणजे एका प्रकारे तेच, कारण त्याची मदत फार बऱ्याच वेळेला मला झालेली आहे. बऱ्याच वेळेला सपोर्ट, म्हणजे शंतनूच्या, म्हणजे माझं घर लहान असल्यामुळे मी शंतनूच्या घरी अभ्यासाला जायचो 10वी 11वीला वगैरे. हो. तिथं त्यांचा मोठा हॉल, वरती जो हॉल होता तिथं बसून आम्ही दोघं अभ्यास करायचो 12वी पर्यंत. कारण माझ्या घरी तेवढी जागा नव्हती बसायला, आणि तो वडील टीव्ही वगैरे बघायचे, त्यामुळे बराच उशीर मी त्यांच्या घरी अभ्यासाला जायचो. आणि ह्याच्यामुळे अभ्यास तर एक झाला, आणि शंतनूचे आणि माझे बरेचसे कारनामे शंतनूने त्याच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलंय, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा तेवढेच सामील. त्या मुलीनं पोस्टाच्या बाहेर उभं केलेलं आहे. हा, पोस्टाच्या बाहेर करून ते सगळे शंतनू आणि आमच्या सगळ्या वेग आयडियाज. आणि कसं होतं, शंतनूचं पण आम्ही सुट्टी जेव्हा लागायची तेव्हा शंतनूच्या मामाने पाठीमागे फॅक्टरी चालू केली, हे सोडा बॉटलिंगची फॅक्टरी. तर मी सुट्टी कधी वाया घालवली नाही सुधीर. मी सुट्टीत सुद्धा कामाला जायचो त्यांच्याकडे. हो. शंतनू पण असायचा ऍज अ फ्रेंड म्हणून. प्रत्येक तिथं मी कामाला जायचो, आणि बऱ्याचशा हे म्हणजे 8वी 9वी पर्यंत मी 2 वर्ष तिथं त्यांच्याकडे, सुट्टी लागली की लगेच कामाला जायचं. म्हणजे 8 दिवस गॅप पण नाही, ते कुठे जा, इकडं जा तिकडं जा, हा प्रकार नव्हताच. बरोबर. त्याच्यामध्ये हे करून सगळ्या पुढच्या गोष्टी काय ना काहीतरी, म्हणजे अशी मदत म्हणजे आपण एक अशी जिज्ञासा होती की काहीतरी वडिलांना मदत. कारण काय झालं, 10वी 11वीला असताना वडिलांनी रेसिग्नेशन देऊन टाकली. त्यांची सर्व्हिस होती, पण वडील माझे असे भयंकर स्ट्रेट फॉरवर्ड आणि म्हणजे भयंकर वोकल. एक त्यांचं जास्त लोकांशी पटत नव्हते, त्यामुळे त्यांचे मित्र वगैरे असे फार नव्हते. खरं ते त्या, आणि थोडंसं मेडिकल ग्राउंड खाली त्यांना तेव्हा शुगर डिटेक्ट झाली, आणि ते इतके घाबरले की त्यांनी लगेच तिकडे आम्हाला न सांगता राजीनामा देऊनच आले, आणि घरी नंतर असं झालं. त्यामुळे नोईंगली अननोईंगली थोडंसं फायनान्शियल बर्डन पण आलं, आणि या फायनान्शियल बर्डन मध्ये मग आम्हाला ऑटोमॅटिकली त्या गोष्टीमध्ये सगळ्या हे करावं लागतं. पण मग असं म्हणायला हरकत नाही का की तुझ्या बोलण्यावरनं की
जरी तुला खोडकर म्हणून फेमस होता किंवा खोडकर म्हणून चिडवायचे असं म्हणू आपण, तरी तू खोडकर नव्हतास, तू जिज्ञासू होतास की काय? म्हणजे खूप अभ्यासू जिज्ञासू असं म्हणायला हरकत नाही, नाही. अभ्यास करायचो, अभ्यासाची आवड होती हा. आणि क्लासमध्ये सुद्धा बऱ्यापैकी रँकिंग असायचं. हा. आणि का आमच्या क्लासमध्ये म्हणजे एकदम सतीश वगैरे असे हा. एकदम म्हणजे स्कॉलर मुलं होती. बर. आणि त्याच्यामध्ये श्रीरंग सुद्धा फार हुशार, म्हणजे श्रीरंगची सुद्धा अं, माझ्या याच्यामध्ये बरीच मदत झाली. तेव्हा काय काय नोट्स नसायचे तेव्हा श्रीरंग वगैरे द्यायचा. श्रीरंग पण एकदम म्हणजे तेच. आता म्हणजे ह्याच्यामध्ये मी थोडस श्रीरंग बद्दल बोलू इच्छितो, कारण श्रीरंग इतका हुशार आहे हा. आणि एक पाठी आहे. मग त्याचं म्हणजे खरंच म्हणजे तो कुठल्या कुठे आता जायला पाहिजे होता. हम्म. फ्रँकली स्पीकिंग म्हणजे एवढी त्याची हुशारी बघितली तर हा. खरं समाव. हा, तर त्याची पण मदत फार झाली. बाकी सगळे माधुरी, जर मदत करायचे. बरोबर. हम्म. माधुरी, तू काहीतरी म्हणत होतीस, सॉरी इंटरप्ट हो. केलं. बोल ना. नाही, नाही, काही प्रॉब्लेम. सासूबाई माझ्या आठवण सांगायच्या, म्हणजे जे खोडकरपणा म्हणून जो सांगतात ना, हा. सासूबाईंचे खूप लाडके, म्हणजे अतिशय लाडके. हा. शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची, हा. घरी यायचंच नाही, डायरेक्ट वॅक्सन डेपोमध्ये पडायचं. हो. आणि मग त्या बिचाऱ्या दुपारी शोधायला जायच्या की बाबा चल आता जेवायला चल घरी, असं करून. हा. म्हणजे घरी कमी, बाहेर उन्हाळक्या जास्त असायच्या तेव्हा. पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे असं थोडंसं युनिक उदाहरण म्हणायला हरकत नाही तुझ्या बाबतीत, की एका बाजूला तुला ह्या जोड्या सगळ्या पण आहेत. गोड्या पण होत्या, एका बाजूला अभ्यासाची जण, एखाद्या बाजूला संघर्ष म्हणू आपण, फायनान्शियल संघर्ष घरातला, आणि त्याची जाण एवढ्या वयात. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल या बाबतीत हिशोबाने. फारच छान. खेळायची पण फार आवड होती. हा. आणि काय गॉड ब्लेस आपल्याला दोन, म्हणजे आम्ही जर राहायचो दोन्ही साईडला दोन छान ग्राउंड होते. हो. हा. त्यामुळे क्रिकेट खेळणं भरपूर व्हायचं. बरं. आणि खेळण्यामध्ये ते खेळणं आणि इकडे ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज, हो. असं करत सगळं बालपण, 10वी, छानच. नंतर कॉलेजला, नंतर असं करून बीएससी वगैरे सगळं बरोबर. त्या ह्याच्यामध्ये केलं. तू म्हणालास आता हे कॉलेजमध्ये आजपर्यंत हे सगळं तू गोष्टी सांगितल्यास, तुझ्या आठवणी सांगितल्यास, तर तुझ्या पुढे पर्याय काय होते कॉलेजच्या वेळेला? म्हणजे की हे आहेत, हे नाही तर हे नाही तर हे, अशा हिशोबाने असे नाही, काय काय पर्याय झालं, होते? 12वीला जेवढं एक्सपेक्टेड होतं तेवढं स्कोरिंग झालं नाही. नाही, म्हणजे त्याचं सेकंड आणि पण तू सायन्सला जाणे मग तुझा काही स्पेसिफिक उद्देश किंवा असं काही होतं? नाही, सायन्समध्ये कसं, तोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. बर. ओके. हा. आणि ते भाऊजी जे होते, ही वॉज अ हा. सायन्स ग्रॅज्युएट, आणि त्याचं मेडिकल शॉप वगैरे होतं आणि केमिकल बिझनेसमध्ये वगैरे होतं. बर. तर माझी 12वी नंतर जे पर्सेंटेज एक्सपेक्टेड होतं तेवढं झालं नाही. हा. मग भाऊजी काय म्हणाले, 10वीलाच तर इंजिनिअरिंगच्या दृष्टीने 11वी-12वी करायचं ठरलं होतं. तर हा. समहाऊ नॉट एबल टू गेट अ गुड मार्क्स 12वीमध्ये. ओके. मग बीएससी करायचं, बीएससी केमिस्ट्री करायचं. हा. याच्यासाठी भाऊजींनी माझ्या बरंचसं भाऊजी आणि बरीचसं कॉन्ट्रीब्युशन दिली. ते म्हणाले की तू हे कर, त्यामुळे तुझी पुढच्या गोष्टी सगळ्या हे ऑप्शन्स आहेत. कारण तेव्हा ते मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे भाऊजी म्हणायचे, अरे नाही जॉब तर यू कॅन गो ॲज अ मेडिकल रेप, काय काय असं होऊ शकतंय. ऑप्शन्स भरपूर आहेत. ते जर तू अकाउंट किंवा आर्ट्स मध्ये केलास तर ऑप्शन्स आर लिमिटेड. मग ह्या दृष्टिकोनातून मग म्हटलं की सायन्स करूया, आणि मग नंतर मी बीएससी झालो. पुढे शिकायची इच्छा होती, बट समाऊ द थिंग्स वेअर नॉट अलाइन्ड सो इकोपरेटली की मला त्या गोष्टी करता आल्या नाहीत. मला जॉबलाच हे करावं लागलं. हा. महेश, तू म्हणालास की तुम्ही 5 भावंड आणि तू हो. धाकटा, हो ना? तर हो. घरच्यांच्या मते तू कसा होतास? म्हणजे खोडकर, हुशार, उनाड, दंगामस्ती करणारा, आणि बहिणींचं, एस्पेशली बहिणी मोठ्या असल्यामुळे त्यांचं हा. तुझं रिलेशन असायचं? नाही, कसं, उन्हाळ तर आणि खोडकर तर होतोच, हा. तर अभ्यासात पण मी बऱ्यापैकी चांगलं होतो. हम्म. त्यामुळे घरात कौतुक व्हायचं त्यामुळे. अच्छा. कारण हा, बऱ्याचशा गोष्टी लवकरात लवकर करत गेलो ना सगळ्या, म्हणजे मुलांना शिकवत गेलो, हे गेलो. त्यामुळे कळत न कळत एक हुशार, आमच्या घरामध्ये हुशार आहे असं एक बहिणींचं अभिमान आणि होता, भावांचं कौतुक होतं. बरोबर. अभिमान होता. बेसिकली तुमचं रिलेशन कसं होतं भावंडांमध्ये? नाही, एकदम चांगलं, एकदम चांगलं. तेच सांगतो ना, मगाशी मी माझ्या भावाचं प्रसादचं नाव घ्यायला विसरलो. तर प्रसादनी जे सॅक्रिफाईस केलं त्याचं एज्युकेशन सोडून माझं एज्युकेशन करायला, ती फार मोठी गोष्ट आहे. हा, कारण तो तसं म्हटला असता, जर विचार केला त्यांनी, जर
पुढे शिकायचं म्हटलं असतं तर शिकू शकला असता. तर त्यांनी मी शिकतोय, कोणतरी शिकतोय म्हणून स्वतः काम करायला लागला आणि त्यामुळे त्याचा हातभार पण माझ्या शिक्षणामध्ये फार आहे, हो. फार ग्रेट. फार मोठा आहे. आणि आमचं हे बहीण भावांचं म्हणजे कोऑर्डिनेशन इतकं चांगलं आहे, ग्रेस गॉड म्हणजे टचवूड, फारच चांगलं आहे. म्हणजे इव्हन आता पण आता ह्या वयात सुद्धा मी बहिणींची भावांची दररोज बोलतो. एव्हरी डे टॉक टू देम. बरं. दररोज 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 बोलणं असतं. पण तू लाडका होतास का रे मग शेंडेफळ असल्यामुळे? हो, लाडका म्हणजे सगळेच लाड करायचे. अरे वा. मोठी बहीण, त्याच्यानंतर सेकंड नंबरची, थर्ड नंबरची आणि भाऊ सुद्धा. भाऊ पण फार लाड करायचे. म्हणजे अजूनही लाडोबाच आहे तर फॅमिलीमध्ये. ते आहेच. शाबास. पण तरी उजवडावा काही होता का रे? म्हणजे कुठल्या एक बहीण तुला जास्ती प्रेम करायची किंवा एक भाऊ जास्ती प्रेम करायचा, असं काही होतं का काही? असं नाही, तसं म्हणजे एक 2 नंबरची बहीण फार जवळ होती. हा, म्हणजे काही वेळेला कशा असतात या गोष्टी कळत न कळत ती घडत असतात. मयू 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 म्हणून फार असायचं तिचं. बर बर. बरोबर. आणि खरं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते मोठी बहीण आणि ते भाऊजींचं. म्हणजे त्यांनीच मला काय जो आता मी आहे ते घडवलं. ग्रॅज्युएशन नंतर माझ्याकडे काही नोकरी नव्हती, त्यांनी तिकडं बोलून घेतलं मला. बर. बोलवून घेऊन नंतर मग तिकडं थोडे दिवस त्यांच्या घरीच राहत होतो. हा हा. मग जॉब लागला. नंतर मग मी पुन्हा बॉटलिंगमध्ये करिअर स्टार्ट केलं ॲज अ क्वालिटी कंट्रोल केमिस्ट म्हणून. बर हां, तर तिथं तेच शिफ्ट ड्युटी असायची. कधी कधी कंटिन्युअस 3 शिफ्ट लागायच्या. त्यामुळे सकाळी गेलेलं एकदम दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यायचो, असं वगैरे पण व्हायचं. हो हो, म्हणजे बराचसा स्ट्रगल होता. तर मी ठरवलं होतं की ठीक आहे, कारण मी काय विचार केला की ट्युशनमध्ये बेळगावमध्ये असं काय करिअर होणार नाही. कारण तेवढी प्रसिद्धी माझी नव्हतीच. बरोबर. पण तेवढंच फक्त टाइम गॅपमध्ये मी जे घ्यायचो ट्युशन हे करायचो. म्हटलं की कुठेतरी निघावं. भाऊजींचा त्याच्यामध्ये बराचसा हातभार होता. ते म्हणाले की ये तिकडं पण. हा. आणि मी पुण्याला गेलो. बरं. पुण्याला गेल्यानंतर मग पहिला तिकडं जॉब केला. नंतर म्हटलं की हे प्रोडक्शन नको म्हणून स्विचओव्हर झालं सिटाडेलमध्ये. अरे वा. हा, जस्ट नुकतं सोडलं होतंच. हो. आणि सिटाडेल मधनं मग असं एक स्वतःला ठरवलं की आता सेल्स मार्केटिंग मध्येच करिअर करायचं. बर. अच्छा. अच्छा. हा पण हा, त्यावेळेला असं करून BSc झाल्यानंतर तसे काही वेगळे पर्याय काही डोक्यात होते की जे जमले किंवा जमले नाही, दोन्हीपैकी काही असं काही होतं? नाही, कसं होतं, एक पर्याय होता की पुण्यामध्ये गेल्यानंतर, पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. तिथं हो. आजूबाजूला बघितले सगळे DBM केलेत, MBA केले, असे सगळेच असायचे. बर. तर मला MBA मी ऍडमिशन घेतलं पण होतं. 3 सेमिस्टर पण झाल्या. 4थ्या सेमिस्टरला काय टूर लागली म्हणून बसलोच नाही. ते राहून गेलं, ते राहूनच गेलं. हो. ते इव्हन माझी मुलगी ऋतुजा सुद्धा म्हणते, बाबा बसा आता आणि कम्प्लीट करा. म्हटलं ठीक आहे. बरोबर. नाही काय. आणि हो. सिटाडेल मध्ये म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीकडे सेल्स लाईन मध्ये जायचं कसं काय विचार आला काय? म्हणजे तू आधी कुठल्या वेगळ्या कंपनीत काम करत होतास ना, बॉटलिंग म्हणालास काय ते? नाही, पुन्हा बॉटलिंग मध्ये होतो मी. हा. आणि काय झालं, मी तेव्हाच मग पुन्हा बॉटलिंग मध्ये 1-2 वर्ष झाल्यानंतर मी आय स्टार्टेड अप्लाइंग. म्हटलं हा जॉब काय आपल्याला ठीक आहे, क्वालिटी कंट्रोल आणि हा आपला जॉब नाही, आपली प्रोफाईल नाहीये. मग मी आय स्टार्टेड अप्लाइंग. मग अप्लाय करता करता मला वाटतं मेडिकेअर म्हणून कंपनी होती, त्याचा एक प्रोडक्ट होता एक्सिपॉल. हो. त्याच्यामध्ये ऑफर आली. मग मी तिथे एक 5-6 महिने केले आणि लगेच मला फील्डमध्ये मग समजतायच ना, कारण मी त्या सायकलवरनं फिरायचो. डिटेलिंग बॅग समोर लावायचं, पुण्यामध्ये सायकलिंग. पुण्यातले सगळे रस्ते मला माहित आहेत. मला गुगल बायची कधीच गरज पडत नाही पुण्यामध्ये, कारण सगळे रस्ते माहित आहेत, सगळ्या गोष्टी. तर मग त्याच्यानंतर मग प्रकाशची भेट झाली एकदा एका ह्याच्यामध्ये, डॉक्टरकडे सदाशिव पेठेमध्ये. मग ओपनिंग्स होते, असं करत सिटाडेलला झालं. आणि सिटाडेल बद्दल आता काय, तुला पण माहित आहे त्यांची सिलेक्शन प्रोसिजर कशी होती ती. बरोबर. चांगलं लॅविश राहायचं, सगळं करायचं, तर तेवढं स्कोरिंग पाहिजे, नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बॅक टू पावेल. बरोबर. असं करत ते. मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं स्वतःला की आता एकदा करिअर सेल्स अँड मार्केटिंग मध्ये घेतलंय, लेट्स हॅव द एंट्री टू थर्मॅक्सची ऍडव्हर्टाइजमेंट आली होती इंडियन एक्सप्रेसमध्ये. मग मी जाऊन, तेच मला चिंचवडला काम होतं, सगळं बॅग डिटेलिंग वगैरे होता, टाय वगैरे होता, जाऊन तशीच इंटरव्ह्यू दिली.
इंटरव्ह्यू दिली, झालो सिलेक्ट. मग तिथं जी सुरुवात झाली ती झाली. छान. मग त्याच्यामध्ये काय थर्मॅक्स जॉईन झालो आणि थोड्या दिवसात माधुरी आली आयुष्यात. माधुरी आली आयुष्यात बरोबर. 95 मध्ये. माधुरी आणि आयुष्यात आली तर माधुरीला हो. निवडताना असा कुठल्या गोष्टींचा विचार केला होता? कशी असावी नाही, माधुरी नाही, तो सहचारी? पण इन्सिडन्स फारसा म्हणजे वेगळा आहे. सांग. मी माझे भाऊजी, म्हणजे बेळगावचे भाऊजी आणि प्रसाद, आम्ही तिघं तिला बघायला गेलो होतो. बर. तर कांदा पोह्याचा कार्यक्रम होता शाबास. आणि नेमकं काय ना, मी कोपऱ्यात बसलो होतो, माझा भाऊ शेजारी होता आणि भाऊजी इथे. हिने काय ते आपलं ओल्ड ट्रेडिशन याच्यामध्ये तो डोक्यावर पदर वगैरे घेतला, चेहरा दिसला नाही मला. आणि मी प्रश्न फार विचारत होतो हिला. तर तिला वाटलं की माझा भाऊ तसा गोरा गोमटा, तिला वाटलं की तोच मुलगा बघायला आलाय काय. आणि हा प्रश्न विचारणार हा तिचा भाऊ आहे. पलटाच गोंधळ झाला म्हणजे. असं मग कळलं कधी? नाही, मग तिला ते कन्फ्युजन नंतर मला लग्नानंतर तिने सांगितली. नाही, मग लग्नाच्या वेळेलाच कळलं की हा मुलगा होता का काय, कसं झालं? मुहूर्ताच्या वेळेला कळलं की काय हा मुलगा होता म्हणून? नाही, साखरपुडा झाला ना, म्हणजे साखरपुडा पहिल्यांदा हे बघून गेले हा. आणि त्याच्यानंतर मग दोघी यांच्या बहिणी आल्या, भाऊजी आले आणि यांचं एक होतं की बहीण भाऊजी जे फायनल हे देतील तिथे आपण हे करायचंय, त्यांचं सिलेक्शन त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. बरोबर. आणि माझं भाऊजींचं म्हणणं होतं की ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे, घरात आपल्या व्यवस्थित, म्हणजे तुला पुढे सपोर्ट करेल अशी मुलगी पाहिजे. आणि त्यांनी ज्यावेळी ते पहिल्यांदा मला भेटले आणि म्हणजे अगदी ते भेटले, त्याच्या दुसऱ्या दिवशी साखरपुडा फायनल झाला, तिसऱ्या दिवशी झाला आमचा. अच्छा. म्हणजे इतक्या गडबडीत लग्न ठरलं. बरोबर. पण माधुरी, तू काय विचार केला होतास की कसा असावा नवरा आपला किंवा काय? म्हणजे मला सुशिक्षित फॅमिली पाहिजे होती. हा. आणि महत्वाचं म्हणजे मी बडबडीच आहे, म्हणजे पहिल्यापासून बडबडी आहे, त्यामुळे मला हसतं खेळतं घर पाहिजे होतं, आनंदी घर पाहिजे आणि भरलेलं घर पाहिजे. हा. हे होतं. आणि बेळगावच्या बाहेरचं जर मिळालं तर बरंच झालं असं होतं. म्हणजे आई बाबांचं शेवटी कसं होतं की बाबांचं आता तेव्हा पुरुष प्रधान हे जरा जास्त होतं, बाबा स्ट्रिक्ट होते माझे, तर ते जे डिसिजन घेतील तो हे, म्हणजे मला अगदी बाबाने एक बघितलं, मुलगा चांगल्या कंपनीत आहे आणि भाऊजींचं नाव अरुण जाधव. त्यांनी चौकशी केली की त्यांच्या घरात हा मुलगा आहे तर व्यवस्थित म्हणजे चांगलाच असणार आहे. या दोन गोष्टी मला विचारलं पण नाही की बाबा तुला करायचंय की नाही, हा प्रश्न नव्हता आमच्याकडे तेव्हा, म्हणजे हेच नव्हतं विचारायचं. आणि आई बाबा हो म्हणतायत ना, मग तिथे आपण जायचं पुढे, हे एवढं हे होतं. थोडक्यात तुझी योग्य निवड होती असं मानूया, बरोबर ना? हो. खरं याच्यात एक पण असं आहे की लग्न ठरल्यानंतर, लग्न झाल्यानंतर यांचे बाबा आणि आई, बाबांनी एक कंडिशन टाकली म्हणजे आम्हाला, की म्हणाले की तुम्ही दोघं असं घेतलंय घर, सगळं झालंय, राहायचं 6 महिने, नंतर आई वडिलांना घेऊन जायचं. बर. हा त्यांची कंडिशन होती. म्हणजे खरंच ती मोठी कंडिशन त्यावेळेला. तिच्या आई बाबांची कंडिशन, तुझ्या आई बाबांना घेऊन समवेत राहायचं. बाबांचे माझे विचार खूप वेगळे होते, म्हणजे खूपच काळाच्या पुढे विचार करायचे. अरे वा. बरोबर. हो, म्हणजे सुशिक्षितपणा म्हणा किंवा ते म्हणाले नाही. आता आई बाबा एवढी वर्ष बेळगाव मध्ये राहिलेत ना, त्यांना अजून थोडं वेगळं हे द्या. आणि त्याप्रमाणे मग आम्ही पुण्यात घेऊन आलो त्यांना 6 महिन्यानंतर, आणि शेवटपर्यंत आमच्या दोघांबरोबर राहिले. किती छान. तुझ्या वडिलांचे विचारही छान, आणि त्यामुळे आई वडिलांना मुला सुनेबरोबर राहायचं जे असतं ना, एकत्र राहिल्याशिवाय जास्ती हे होत नाही ना, प्रेम वाढत नाही म्हणा, किंवा आपल्याला माणसं कळत नाही. सहवासाने प्रेम वाढतं म्हणतात तसं. छान छान. आता बोलता बोलता महेश, तू म्हणालास की मी बरेच प्रश्न केले माधुरीला, काय 1-2-3 प्रश्न आठवून सांग ना मला. नाही, प्रश्न म्हणजे असं की विचारलं होतं कोणत्या परीक्षेत पास झालेली आहे असं म्हणून. नाही, मी त्याला एक पहिला प्रश्न असा विचारला होता,
नाव तर ते नॉर्मल आहे, बरोबर. बोलते की नाही ते बघायला पाहिजे की तर प्रोबॅबली असा काय प्रश्न नाव असा पडत काय असेल की शांत बसते की नाही हा विचारायला पाहिजे होता. अगं, आता होतो ते. मग आणि काय झालं, एज्युकेशन काय, कुठला सब्जेक्ट घेतेस, मेजर कुठला आहे, काय कुठला आहे, असं थोड्याफार आवडी निवडी काय आवडी निवडी काय आहे. हम्म. आता गाता येतं काय म्हणून तेव्हा विचारलं नव्हतं. असं काय त्यामुळे गाणं दोन लिहिता तीन येतं का, प्रश्न कविता लिहिता येते का? नाही तेव्हा तेव्हा नव्हतं. नाही, ती कविताची तिचं लिहिणं आणि कविताचं ज्या गोष्टी मी नंतर बघितल्या अच्छा. त्या सगळ्या प्रेमपत्रातून बघितल्या. अरे वा. हो. हो 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 हो. कारण मला आठवतंय आमचं एंगेजमेंट 27 मे ला झालं, राईट? 29 मे ला झालं आणि मॅरेज ठरलं होतं 4 जून. हो बाबा, 14 जुलै. 14 जुलै, सॉरी. दोघांचे- चालतंय का तेवढं? चालेल, चालेल. 14 जुलै. तर बघ ना, मे तर ते 2 दिवस होते. जून आणि जुलै 1 महिन्यामध्ये मी जवळजवळ किती 100 ते 150 लेटर लिहिले असेल मला. क्या बात आहे. आणि क्या बापरे. बात ती आहे. एवढी चांगली लिहायची त्यामुळे मला पण लिहायची सवय लागली रे. अरे वा. वा वा बर. अरे हो, पण फोन हा, हा. नव्हते तेव्हा. फोन नव्हते ना तेव्हा. म्हणजे पोस्टमन 100 ओळखीचा वगैरे झाला होता नाही. तुमच्या दोघांच्याही. अरे बऱ्यापैकी आणि लेटर. पुढे ती वाढत गेली. नंतर वाढत. लग्न झाल्यावर हो. टूरला गेले, मुलं झाले. बेळगाव. हा. वा वा. म्हणजे लिखाण माझं जिवंत राहिलं त्याच्यामुळे. हा. तर पण महेश, आता बोलताना तुम्ही दोघंही पत्रव्यवहाराबद्दल बोललात. आता पत्रातले कंटेंट काय आम्ही विचारू इच्छित नाही, हे नक्की आहे. पण पत्र वाचल्यावर तिचं पहिलं पत्र म्हण किंवा पुढेचे काही थोडीफार पत्र वाचलं, तुझी काय भावना होती, काय मनात आलं त्यावेळेला? नाही म्हणजे एक कसं आहे, मला तर एवढं साहित्य, कारण ही लिहायची फार छान. हम्म. एकतर मराठी आपलं एवढं काय, मराठी शाळेत शिकलो असतं तरी एवढं चांगलं मराठी नव्हतं. हो. तर तिच्या लिहिण्यामध्ये जे एक ती वाक्यप्रचार करायची किंवा काय ज्या गोष्टी लिहायच्या नाही हम्म. त्या बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यावर विचार करावा लागायचा बरोबर. की हिने कसं काय एवढा टाइम काढून कसा काय लिहिला, तर ती सहज लिहायची. बस. म्हणजे लिहून पटकन, किंवा स्टेशनवर सोडायला लिहिता हळूच एक चिठ्ठी द्यायची हा, वाचायला वगैरे. क्या बात आहे. हो. क्या बात दिली आहे. म्हणजे एकदम हो, हिंदी हो. स्टाईल दिसतंय किंवा सगळं. पत्र म्हणजे चिठ्ठी म्हणजे पत्र वगैरे. तेच. हा वा. असं क्या बात. असं आणि आता म्हणजे उलट चांगलं. त्याचं हा. पत्र वाचून तुझ्या पत्राला त्याची उत्तरं यायची, तर त्यावेळेला तुझी भावना काय होती किंवा तुला काय वाटलं? म्हणजे नाही, योग्य निवड तर कुठलीच विचारामध्ये असेल. काय? properly. नाही. हा, पत्र यायची आणि त्यातला एक पत्राचा उल्लेख मी अजूनही करेन. ज्यावेळी इथे म्हणजे बहिणीकडे राहत होते ना हे, मग आमच्या दोघांसाठी आता नवीन संसार म्हणून एक घर आम्ही भाड्याने घेतलं. म्हणजे मी बघितलंच नव्हतं, मी पुण्याला लग्नानंतरच पहिल्यांदा आले, अच्छा. त्याच्या आधी नाही. हे यायचे बेळगावला. मग अंजुदींच्या ओळखीवर एक घर आम्हाला मिळालं, हे सगळं झालं. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं मला. जवळजवळ 8 पानी पत्र आहे ते, अजून जपून ठेवलेलं आहे. इतकं सुंदर लिहिलंय ना की एक नवीन आपण संसार चालू करतोय किंवा एक नवीन वाटचाल करणार आहोत आणि त्यात घराचं महत्व किती आहे अरे वा. वा हे खूप छान लिहिलंय त्यांनी. हो वा 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 वा. हो. छान छान. वा. आणि आमच्या जबाबदाऱ्या किंवा हे बोलायला जर हे जमलं नाही किंवा हे झालं, पत्रातून व्यक्त होता येतं, लिहून व्यक्त होता येतं. बरोबर. त्या यानं ती लिखाण होत जायचं आमचं. हो. बरोबर. वा वा. म्हणजे त्याच्यातला कंटेंट पाठ नसेल किंवा काही सिक्रेट नसेल, तसं म्हणजे ऑन अ सिरियस नोट करतोय मी. तर काय हा. असं काही सांगू शकतेस एखादं त्याच्यातले काही, म्हणजे घर कसं हवं हे जे काय म्हणाला नाही या हा. खाली, असं काही म्हणजे हा. अगदी तर शब्दाचा त्यांनी शब्द म्हणत नाही मी. तेव्हा दोघांनाही संसाराचा अनुभव नव्हता. हो पण बरोबर. तरी सुद्धा आपण आपली सुरुवात इथे करतोय, एकमेकांनी पुढे जायचंय, आपल्याला इथं आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, ह्या दृष्टीने त्याने लिहिलेलं होतं. खूपच छान. म्हणजे माझं ते अजूनही मला ते उल्लेख करावासारखा वाटतो वा नेहमी. वा. खरंच वा. छान वाटलं. वा वा, मस्त वाटलं. हा, छान आहे, छान आहे. तुम्ही दोघंही, माधुरी तू तर म्हणालीस की मी लग्नानंतरच पुणे काय ते पहिल्यांदा बघितलं. तुम्ही हो, दोघं हो. बेळगावचे आणि आता बरेच वर्ष तुम्ही पुण्यात आहात. तर हो. बेळगाव आणि पुणे यामध्ये तुम्ही काय फरक सांगू शकाल किंवा काय साम्य सांगू शकाल, किंवा गावं म्हणून कशी आहेत, काय वाटतं असं जनरल? जनरल बेळगाव म्हटलं तर बेळगाव आहे. आपलेपणा जो आहे तो बेळगाव मध्ये आहे. हम्म.
आता पुण्यात एवढी वर्ष राहते, म्हणजे जवळजवळ 30-31 वर्ष हो. राहते. आजूबाजूला लोक चांगले आहेत, सगळं आहे, पण शेवटी ओढ बेळगावकडे घेते. म्हणजे मन अजूनही बेळगावमध्ये आहे, दोघांचंही. हा, बरोबर. बरोबर. म्हणजे इथे संधी खूप मोठ्या आहेत, सगळं आहे, पण पैशाच्या मागे किंवा एक घड्याळ्याच्या काट्यावर माणूस पळतोय. ती बेळगावला जी शांतता आहे किंवा एक आपलेपणा, अरे गेलं म्हणजे ना लोक हातातली कामं टाकून पळून येतात की चला तुला काही लागतं का ग, किंवा काही हवंय का हे. म्हणजे मी आता आईच्या आजारपणात बघितलं किंवा इतर वेळी पण मी बघते. आणि सगळ्यात महत्वाचा, हा कॉलेजचा तुमचा ग्रुप जमल्यानंतर जो अजून ओढ वाढली आहे बेळगावला यायची, इथं ते नाही जाणवलं मला. म्हणजे तो ओलावा जाणवत नाही असं म्हणायचं. हा, ओलावा नाही. तुमच्या दोघांचा नवरा बायको म्हणून आता 30-31 वर्षांचा संसार. हा, तर असं कुठले तुम्ही गुण एकमेकांचे की कम्पॅटेबिलिटी असते ना, की ह्या वेळी म्हणजे मला हे गाणं आवडतं किंवा मला हे असं आवडतं किंवा नाटक बघायला आवडतं, असे काय दोघांचे एकत्र करण्यासारख्या गोष्टी की ज्याने तुम्हाला छान वाटतं की आपण एकमेकांना अनुरूप आहोत, असं फिलिंग येण्यासारखं काय आहे का एखादी गोष्ट? असणारच म्हणजे दिसण्या व्यतिरिक्त. नाही, सांग बोला ना, दिलखुलास बोला दोघंही सांगा. दोघांनाही फिरायला आवडतं. असं. हा, सिनेमा बघायला आवडतो, नाटकं बघायला आवडतात. नाटकं विशेष झाली नाहीत आमची बघून, कारण पुण्यात लांब असा हे आहे, पण सिनेमा आम्ही बघतो. तिकीट काढण्यामधनं नेहमी आमची भांडणं होतात की मी म्हणते तू का नाही काढलं, आणि हे म्हणतात तू का काढलं तर काय बिघडलं, ह्याच्यावर नव्हतं, पण आम्ही जातो बघायला. वाढतो पण जातो. असं असतं ना, मला कुतूहल होतं की प्रत्येक नवरा बायकोत असतं काहीतरी एक आपलं छान वाटत असतं की ही गोष्ट करण्यात, मग ते वाचन असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, काही. बरोबर. आता आणि हल्ली कसं प्रवासाला निघतो दोघं, म्हणजे गाडीनं जर निघालो, कार घेऊन निघालो की मग तिथं काही गप्पा तर भरपूर होतात आमच्या. त्यात एखादं काहीतरी नवीन वाचावं असं वाटलं, आम्ही दोघे शेअर करतो ते, म्हणजे वाचतो, मी वाचून दाखवते, हे ऐकतात, मग त्याच्यावर आमची गप्पा होतात. हे आता एक नवीन हे चालू झालंय, म्हणजे छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. आता निवांतपणा मिळालाय ना, तेवढा वेळ मिळतो. हा, थोडक्यात विषयांवर चर्चा होते तुमची चांगली. हा, होते. छान गोष्ट आहे, चांगलं आहे, मस्त. आणि महत्वाचं सगळ्यात अजून एक हे करायचं म्हणजे शिक्षणाला आमच्या घरात म्हणजे दोघांच्याही मनात खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे लग्नानंतर सुद्धा महेश छंद म्हणून मुलांना गणित आणि सायन्स शिकवायचे. इथं आल्यानंतर पण अगदी म्हणजे आता 10-12 वर्षापूर्वी, पण टुरिंग वाढल्यामुळे बंद केलं. पण विद्यार्थी खूप छान घडवले आणि म्हणजे इतकं सुंदर की आता लॉयलाची मुलं होती, काही त्या वयात 9वी-10वीची म्हणजे रात्यापणा खूप असतो. पण हे 10वीच्या मुलांना आता त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड माहिती असायची, पर्सनली मुलं घरी यायची, शिकायची. क्लास झाला की हे गाडी घेऊन जायचे बघायला की मुलं नीट घरी जात आहेत का, कुठे टवाळक्या करत उभं राहत आहेत. हा, तर माझ्याकडे एक क्लिंटन म्हणून एक होता, त्याच्या आई एनडीए मध्ये क्लार्क वगैरे काहीतरी. तो ज्या मुलांमध्ये जो फिरायचा, ती सगळी अशी हायफाय मुलं होती. तर आणि त्याचे वडील पाक त्याला टू व्हीलर वरनं घेऊन यायचे, ते वरती पण यायचे नाही, ते ट्युशन होईपर्यंत खालीच थांबलेले असायचे, एकदम गरीब माणूस. तर मी त्याला दरवेळेला लेक्चर द्यायचो. मी म्हणायचो तू त्यांची मैत्री ठेव कर, ह्यांच्यावर तू त्यांचे जे छंद आहेत तसे ते तू करू नको, कारण तुझं हे डोमेन वेगळं आहे. आणि त्यांनी लिटरली सांगतो, खरंच त्याने ऐकलं आणि नंतर बऱ्याचशा गोष्टी स्वतःला हे करून तो चांगल्या एका कंपनीमध्ये आता नोकरीला आहे. तर असं झालं, नोकरी लागल्यानंतर मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं. लग्नामध्ये त्यांनी स्टेजवरती मला बोलून सांगितलं की सर, यू हॅव टू टॉक समथिंग अबाउट मी. अरे वा. हो, आणि होते 400-500 लोक होती, एनडीएची सगळी बरीचशी त्यांचे स्टाफ वगैरे होता. त्याच्यासमोर मला त्यांनी 5 मिनिटं बोलायला लावलं, टॉक अबाउट मी सर, की व्हॉट यू फील, मी इथं ह्या स्टेज पर्यंत आलं. तो एक आनंद फार वेगळा होता. हे काय असतं, आणि मी त्याची फायनान्शियली तो इतका स्ट्रॉंग नव्हता, त्यामुळे मी त्याचे पैसे पण घ्यायचो नाही. फक्त एकच कमिटमेंट होती, त्याला हुशार करायचं, असं एक झालं. आणि मला काय बेसिकली मॅथ्स फार आवडत असल्यामुळे मी ह्या गोष्टी पुढे पुढे करत गेलो.
खरंय खरंय. म्हणजे त्या मुलाच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे त्यांनी पहिलं घर घेतलं. क्या आम्हाला बात. दोघांनाही बोलवलं की वास्तुशांतीला आलंच पाहिजे. वा. म्हणजे त्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि आता सुद्धा परवा बायकोनं त्याच्या चॉकलेटचा बिझनेस चालू केला. पहिला चॉकलेटचा बॉक्स घेऊन तो आमच्या घरी आला वा. की मी चालू करतोय. आणि त्याच्यानंतर म्हणजे गमतीचा भाग किंवा ह्यांचं त्याचं ऋणानुबंध असेल काहीतरी, दिवाळीच्या वेळेला बिझनेस चालू केलाय माहिती होतं. एकट्यानं आम्हाला असंच एका ग्रुपवर कळालं की चॉकलेटची रिक्वायरमेंट आहे. त्यांनी लगेच त्याचं नाव दिलं, नंबर दिला आणि त्याला जवळजवळ पहिली ऑर्डर ही 60,000ची मिळाली अरे वा. ऑफिसेस बर. साठी चॉकलेट. हो. बरोबर. म्हणजे एक ऋणानुबंध पण असतो हा सगळा, असं वाटतं मला. खरंय खरंय. म्हणजे पॅशन किंवा छंद याच्यातून मिळालेल्या वेगळ्या प्रकारचं आनंद. आनंद, सॅटिस्फॅक्शन म्हणून. महेश, ज्याचं तू पालकत्व केलंस पुण्यामध्ये, त्या मुलाचं तुझ्याबद्दल काय म्हणणं आहे हे पण आता पाहूया, नाही का? हॅलो अंकल, हॅपी 60th बर्थडे. 60th म्हणायला तुम्हालाच नाही, असं खूप भावाच्या कुठल्याही फ्रेंडला म्हणायला जर असं वियर्ड वाटतं. तुम्ही अजूनही असे सगळे कूल वाटता आणि तुम्ही तर सगळ्यात कूलेस्ट आहात. मला अजूनही लक्षात आहे तुम्ही आमच्या घरी ब्रेकफास्टला आलेला आणि मग तुम्ही आणि उर्वीनी ते सगळं वेब सिरीज वगैरे डिस्कस केलेलं. आणि मग तुम्ही गेल्यानंतर आमचा हाच टॉपिक होता की महेश अंकल केवढे कूल आहेत आणि म्हणजे त्यांना आमच्यापेक्षा बऱ्याच काही गोष्टी माहीत आहेत, आमच्या म्हणजे एज ग्रुपच्या लोकांना ज्या माहीत असतात त्या. आणि तुम्हाला कधी भेटायचं वगैरे असेल तर आम्ही सगळेच खूप एक्सायटेड असतो. अँड आय एम शुअर यू विल ऑलवेज बी द स्कूल अंकल. सो होप यू हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय. असं विचारायचं आहे की एवढी शिकवण्याची आवड आणि खरोखर एवढी स्किल्स असताना असं नंतर कधीतरी वाटलं का की आपण टीचिंग लाईनला जायला हवं होतं, प्रोफेसर किंवा असं म्हणून? टीचिंगला म्हणजे मला कसं होतं, एक आमच्या समोर ते तंत्री सरांचं मोटिवेशन होतं. तंत्री सर शिकवायचे. तसं मला बऱ्याच वेळेला वाटायचं की असं एक मोठा क्लास वगैरे चालू करायला पाहिजे. हे कारण कळत न कळत फायनान्शियल बर्डनमुळे ते करू शकलो नाही. म्हणून म्हटलं की कारण एक फायनान्शियल कमिटमेंट होती, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे त्या गोष्टी चालेल न चालेल ह्याच्यापेक्षा नोकरी केलेली बरी, त्यातून एक फिक्स इन्कम येईल या गोष्टीकडे. त्यामुळे ऑटोमॅटिकली तिकडं माझं डायव्हर्शन दुसरीकडे गेलं, नोकरीतच. नाही तर तसं होतं तसं मनात की शिकवावं, ऐकताना वाटलं की एवढी आवड आणि एवढं ह्याने शिकवायचं वगैरे. तळमळतेनं तू शिकवत होता असं लक्षात येतं तुझ्या सांगण्यावरून, किंवा त्या स्टुडंट्सची जी काय प्रगती बघितलीस त्या पर्टिक्युलर त्याच्यावरनं असं लक्षात येतं. म्हणून म्हटलं की नीना म्हणते तसं की त्या कारणामुळं म्हणजे मागे वळून पाहताना तुला असं वाटतं का की आपण येस आय शुड हॅव बीन अ टीचर और अ प्रोफेसर, असं कुठं वाटतं का नाही तसं काही फारसं? असं तसं काय म्हणजे कीप अपार्ट युअर फायनान्शियल कमिटमेंट्स आणि बट अदरवाईज. नाही, मला म्हणजे इव्हन माझा एक इथं पुण्यातला मित्र सुद्धा आहे, अविनाश म्हणून. तो पण मला दरवेळेला म्हणायचा, अरे तू टीचिंग मध्ये जा. काहीतरी इथे जसं महेश ट्युटोरियल म्हणून आहे, तिथं एक असं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून तुम्ही करू शकता. तर खरं ते काय टाइम कन्स्टेंट मध्ये, जसं थर्मॅक्सची एकदा कमिटमेंट घेतली ना, आय शुड ट्रॅव्हल अ लॉट. त्यामुळे या गोष्टीला बरं वेळ मिळालाच नाही नंतर. बरोबर. म्हणून मी 10वीची बॅच नंतर त्यांचं कम्प्लीट करून पुढची बॅच बंदच केली. कारण माझं टुरिंग असायचं. मी म्हटलं त्यांची कमिटमेंट घेतले तर यू हॅव टू फुलफिल इट. असं नाही व्हायला पाहिजे की त्यांना अर्ध सोडून, तर त्यांचं करिअर ॲट स्टेक आहे, आपण हे नाही करू शकत. म्हणून मी तेव्हा जेव्हा इथलं काम फार वाढलं ऑटोमॅटिकली मग त्याच्यापासून ते डायव्हर्शन होत गेलं. माधुरी, असा कोणता क्षण आहे, म्हणजे आता हे तू काही गोष्टी सांगितल्या असस तरी पण असा कोणता स्पेसिफिक असा क्षण आहे की महेशची पत्नी आहे किंवा महेश आपला नवरा आहे ह्याचा तुला अभिमान वाटला? बऱ्याच गोष्टी आहेत अशा. महेशचा स्वभाव जो आहे ना, तो कोणाला राग कधीच धरून राहत नाही. आणि मी तशी त्याच्या पुढे म्हणजे आता तो स्त्री स्वभाव असेल किंवा काही असेल की अरे कोणी मला काही बोललो किंवा काही असं झालं तसं झालं हे असतं ना, त्यांनी मला एकदा सांगितलं की पाठीमागचं सगळं विसरायचं आणि कोरी पाठी दर वेळेला चालू करायची, सुरुवात करायची. कठीण आहे, पण त्याने मला ते जाणवून दिलं आणि त्यातून मला ते बाहेर काढलं ह्या गोष्टी. आणि मी अजून म्हणजे आता ह्या क्षणाला मी खूप थँकफुल आहे त्याच्यासाठी की खूप वाटतं ना की त्या गोष्टींचा आपल्याला जास्त त्रास होतो.
पण त्याने बाहेर काढलं मला त्या सगळ्यातून. माझ्या सगळ्या छंदांना मला त्यांनी हे दिलं, नेहमीच प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीला. आणि आता लॅक्टेशन एज्युकेटर म्हणून मला नवीन एक हे मिळालेलं आहे का, म्हणजे कामाचा एक वेगळा पैलू आता मला आलाय. बडबडायची सवय आहे, ऐकून घ्यायची सवय आहे, म्हणजे पेशंटली मी ऐकू शकते समोरच्याचा काय प्रॉब्लेम आहे तो. आणि दरवेळेला हे हात म्हणजे टीचर असल्यामुळे की विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक छडी घेऊन कोणीतरी असतं, तसं माझ्या मागे असतात, अगं शिक पुढचं, त्यातलं पुढचं कर. आणि जेव्हा जेव्हा मी हे होते ना, म्हणजे एखाद्या पेशंट कडून चांगलं ऐकायला येतं की चला मला मदत झाली तुमची, किंवा तुमचं गाईडलाईन खूप उपयोगी पडलं, त्यावेळी मला खूप कौतुक वाटतं की चला माझा नवरा मला आहे पुढे ढकलायला, त्यामुळे मी हे करते. आणि आता तशी हे नाहीये, गरज फारशी नाहीये की घरी बसलं निवांतपणाने तरी चालण्यासारखं आहे. पण तो नाही, तू शिकत राहा, तू मागे म्हणजे पुढे जा, हे नेहमी सांगत असतात. प्रोत्साहन आहे थोडक्यात भरपूर, खूप जास्त. बरोबर. आता ती एक वाक्य बोलली महेश, ऐकलंस का तू? मला बडबडायची सवय आहे आणि ऐकून घ्यायची पण सवय आहे. हे काय ह्याच्यामध्ये होतं काय मला माहिती नाही, इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये, पण तर तसं काही असं सांग म्हणजे तू. ते बडबडायचं पेशंट समोर, माझं ऐकून घ्यायचं. हे त्याला पर्याय नाही असं म्हणायचं का तुला? नाही, तसं अंडरस्टँडिंग आहे दोघांमध्ये. आणि अभिमान म्हणालीस ना नीना तू, आता माझ्या आईच्या बाबतीत म्हणजे आम्ही माझे सासू सासरे होते आमच्या बरोबर, त्यावेळी वयाने लहान होतो, पण एक आता मॅच्युरिटी यायला लागली की कसं आपल्याला एक जबाबदारी आहे किंवा हे करणं. आता माझी आई तशी आता आजारी असते किंवा हे, जेव्हा हे आईशी इंटरॅक्ट करतात ना, त्यावेळी मला खूप कौतुक वाटतं यांचं, की म्हणजे माझी आई म्हणून असं नाही, एक समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दाने बळ येतं ना, छान अगदी तिला समजावून सांगतात, तिचे लाड माझ्यापेक्षा जास्त करतात दरवेळेला, आणि तीही तेवढंच मानते, यांना खूप जास्त मानते. म्हणजे हे मला खूप त्यावेळेला असं वाटतं. आणि नाती जपण्यामध्ये महेशला म्हणजे त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आता भाचरं आहेत, बहीण भाऊजी आहेत, हे सगळ्यांना एकत्र राहण्याचा महेश एवढा प्रयत्न कोणी केला नसेल. इतकं छान ते सगळ्यांना हे करतात, आणि तेवढा त्यामुळे कौतुकही होतं, लाड खूप होतात घरात, तेवढाच रिस्पेक्ट आहे सगळ्यांनाच. म्हणजे आता मुलं आहेत, काही लागलं मामा काय करू म्हणूनही विचारतील, किंवा आम्हाला काही लागलं लगेच येतील मदतीला, इव्हन जावई सुद्धा तेवढेच हे मिळाले, तेवढाच रिस्पेक्ट आहे. कारण हे प्रत्येकाला धरून ठेवायला बघतात, सगळ्यांनी एकत्र राहावं, एकमेकांशी पुढे जावं, हे खूप आहे असतं यांचं नेहमी. टीम वर्क हे डोक्यात आहे तुझ्या संसारात, राईट? म्हणजे ॲज यू आर इन द प्रोफेशन, यू आर अ टीम लीडर इन वन ऑर द अदर वे. सो इन युअर संसाराच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे म्हणायला हरकत नाही. तर आता ह्या संसारात पुढे जाता जाता मुलांबद्दल काय सांगू शकतोस, मिहीर आणि ऋतुजा? मिहीर आणि ऋतुजा म्हणजे मिहीर तर म्हणजे अभ्यासामध्ये, दोघंही अभ्यासामध्ये चांगले, फारच छान. मिहीर तर फार म्हणजे हुशार होता, आणि त्याला असं कधी हे अभ्यास कर हे कर असं कधी सांगावं लागलं नाही. जे काय मी त्याला म्हणजे मी पण शिकवायचोच त्याला, कारण एवढी एकदम बाहेरची मुलं गवडली ह्याला, तरी तो एक्स्ट्रा त्याला ट्युशन वगैरे लावून अभ्यासामध्ये त्याची कमिटमेंट मिहीरची फारच छान होती, नो डाऊट अबाउट इट. आणि तो दरवेळेला चांगलं स्कोरिंग करून सगळं करून आणि स्वतः त्यांनी केलं. म्हणजे आता इव्हन MS करेपर्यंत त्यांनी स्वतः म्हणजे आम्हाला फक्त, मी तर फक्त सही केली की बॉस हे कर बाबा, मी हे करतो, सगळं बाकी बॅकवर्क त्यांनी केलं होतं. ऋतुजा पण तशीच, ऋतुजाकडे हातात सापडायची नाही, ती भयंकर उठाड होती तशी. अभ्यासाला ती बसायची नाही. हो हो बरोबर. आणि अशी एकदम अशी इकडून तिकडं असं, म्हणजे तिचं फार होतं स्पोर्ट्समध्ये. शी वॉज व्हेरी गुड. इनफॅक्ट आमच्या सोसायटीचे स्पोर्ट्स व्हायचे, त्याच्यामध्ये तिच्या घरी आल्यानंतर तिच्या गळ्यात 8-10 मेडल असायचे दरवेळेला. म्हणजे एवढं ते सगळं स्पोर्ट्स, 26 जानेवारी स्पोर्ट्स व्हायचे सगळ्यामध्ये फर्स्ट मुलींमध्ये. तर ती जेव्हा तिचं, तेच परवा दिवशी मी त्याची मार्कलिस्ट बघत होतो, जास्त एफर्ट न करता त्यांनी स्मार्ट वर्क करून तिचं स्कोरिंग वगैरे फार छान झालं. तेव्हा 10th ला तिने काहीतरी 86% काहीतरी घेतले होते.
अभ्यासाला कधीच बसताना दिसायचे अभ्यासाला नाही बसताना कधी दिसायचे नाही. कधीच नाही. आणि मग मॅथ्स मध्ये आणि सायन्स मध्ये चांगले पडले होते. माझं इन्क्लिनेशन होतं की शी शुड डू इंजिनिअरिंग. तिने आल्यावर पहिला शिवज तसंही वोकल आहे बऱ्यापैकी. म्हणले बाबा मला हे नाही करायचं, मला डिझायनिंग मध्ये काय ते करायचं. असं क्लिअर म्हणून आयडिया होत्या म्हणजे. हा क्लिअर आयडिया. मग ते क्लास तसे हे करून सगळं हे करून आणि भयंकर केअरिंग. म्हणजे आता दोघंही बाहेर असतात तर अल्टरनेट डे फोन करतात. भयंकर केअरिंग म्हणजे त्यांच्या बाबतीतला मी हिचा सांगा ना अनुभव. हा. आणि एक म्हणजे कसं असतं बघ, म्हणजे एक अनुभव सांगतो मी. वडील बेड रिटर्न होते आणि वडिलांसाठी एक माणूस होता घरी. तो त्या दिवशी काहीतरी आला नाही आणि मला काहीतरी अर्जंट मीटिंग होती म्हणून मी कार काढली आणि मी थर्मॅक्सला निघालो होतो ऑफिसला. ऑन द वे हाफ ह्याच्यावरती पोहोचलो होतो. तर मी तेव्हा 12वीला होतं वाटतं ना. नाही लहान होतं. 7वी 8वी 9वीत होता की बाबा तो हा सोमनाथ म्हणून यायचा, तो आला नाही आणि बाबांना हे झालंय, कारण बाबांना मोबाईल होत नव्हतं. ओके. मग त्यांना ते वॉकर घेऊन त्यांनी, म्हणजे आय एम एक्सप्लेनिंग बिकॉज जे केलं त्यांनी ते म्हणजे असं त्या वयात कोणी करणार नाही. त्यांनी बाबांना तिथं टॉयलेटला बसवलं, सगळं क्लीन केलं आणि नंतर बसून परत त्यांना सगळं हे करून गादीवर आणून बसवलं. नंतर मला फोन केला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं केलेलं आहे. वा वा. खरंच खूप कौतुक. कमांड हे करायला खूप वेगळं मन लागतं. मन आणि समजूत, त्या वयातली एवढी मोठी समजूत म्हणजे खूप मोठी गोष्ट. खरंच खूपच. मी देवाकडे तेव्हाच हात जोडले, म्हटलं की बाबा माझे मुलगा दिलास ते सार्थक केलंस. म्हटलं हे, कारण कसं असतं आपण आपल्या वडिलांचं करणं ही गोष्ट आहेच, तो अधिकारच आहे. तर ह्याच्यामध्ये एवढ्या छोट्या मुलांनी 8वी 9वीत असताना एवढ्या गोष्टी करणं आणि त्याच्यातून नंतर बाबा तुम्ही काय येऊ नका मी करतो, कारण ही पण नव्हती घरी तेव्हा, असं काहीतरी झालं होतं. नाही, इथे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर एखाद्या मुलाने करणं ही एक वेगळी गोष्ट आहे, लहान मुलाने, आणि त्या वयात त्याला ती एवढी समजूत होती, अशी गोष्ट करणं, नर्सिंग एक प्रकारचं, हे कमांडेबल, ग्रेट थिंग. व्हेरी हॅपी टू नो दॅट. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप बॅलन्स आहे पहिल्यापासून, आणि ऋतू पण तेवढीच आता बॅलन्स. आणि दोघांचं एकमेकांशी जे कोऑर्डिनेशन आहे ना, म्हणजे मी ओरडले आता हल्ली अजूनही, म्हणजे स्वभावानुसार आधी हे करा हे करू नका, हे जरी झालं तिकडनं दोघांपैकी एकाचा दुसऱ्याचा फोन येतो, तिला अजिबात ओरडायचं नाही, मी आहे ना इथं, मी बघतो. किंवा ती सांगते तू त्याला प्रेशर नको देऊ, त्यानं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलंय, तो मला सांगतो. हे इतकं छान कोऑर्डिनेशन आहे ना दोघांचंही. आणि तेवढंच म्हणून आमच्या दोघांची काळजी घेतात. म्हणजे मी दररोज ओरडा खाते तिच्याकडून, आई तू तब्येतीकडे नीट लक्ष देत नाही, तू हे कर ते कर, म्हणून हे सगळं दोघांच्याही बाबतीत. बाबाचा चेहरा जरासा जरी असा नर्वस वाटला किंवा शांत वाटला, ती लगेच मला नंतर फोन करून विचारायला एकटीला, काही झालंय का, बाबाची तब्येत बरी आहे ना. ही जो केअरिंग आहे किंवा एकमेकांची काळजी घेणं हे खूप महत्व, म्हणजे आमच्या आयुष्यातला तो महत्वाचा भाग आहे आता. निश्चित. आणि त्यामुळे तुम्हाला दोघांना किती चांगलं छान वाटत असेल की दोघं एकमेकांसाठी म्हणजे आहेत पूर्ण उभी. झालं, खूप समाधान वाटत असणार निश्चित. तुमच्याकडे भाऊबीज किती आनंदाने होत असेल याचा अंदाज येतो. अगदी बरोबर ना. त्याच्यावरनं मागच्या वेळेला रक्षाबंधन, आता कसं त्यांच्या शेड्यूल प्रमाणे भेटतात ते एकमेकांकडे. मग मी विचारलं त्याला, अगं अरे आता रक्षाबंधनचं तिला काय गिफ्ट घेऊन देणार आहेस, काय करणार आहेस. आई ती आली की मी तिला प्रत्येक वेळेला काही स्वयंपाक न करायला इतके वेगवेगळे पदार्थ करून घालतोय, ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट मी नाही देऊ शकत. मी भरपूर लाड करतो आणि तो करतो, आणि ती तेवढं हे करते त्याच्या बाबतीत. वा, लाड करतोय म्हणजे भाऊ. हो. बरं, आता पुढे जाऊन महेश, आता तू थर्मॅक्स मध्ये इतकी वर्ष काम करत होतास, थोडक्यात एक मोठा प्रोफेशनल संसारच म्हणायला हरकत नाही तुझा, बरोबर ना. तर कंपनी सोडताना खूप मोठी तुझी अटॅचमेंट त्या कंपनी बरोबर होती असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असंही कळालेलं आहे की त्या कंपनीने तुला थांबवायचा खूप प्रयत्न केला. नको म्हणून. अर्थातच यामागे तुझे कष्ट, सचोटी किंवा काय म्हणेल त्याच्यात परिश्रम तुझे, हे सगळे आहेतच. पण अशी तुला कोणती गोष्ट वाटते की ज्यांनी कंपनीला वाटलं की महेश आपल्याला पाहिजेच, महेशने नाही सोडता कामा कंपनी?
नाही कसं होतं काय सांगू शकतो? कामामध्ये डेडिकेशन हे पहिल्यापासूनच होतं. आणि द टीम जे मी माझी जिकडे जी टीम होतं त्यांना मी इतकी चांगली डेव्हलप केली होती. आणि कामामध्ये कधीच लिथार्जीपणा नाही. म्हणजे आय नेव्हर शू टेक हॉलिडेज आणि ते कधीतरी अशी सुट्टी व्हायची. खरं जे मी म्हणजे एक प्रकाशने तेव्हा ती सर्व एक सवय लावली होती, टार्गेट ओरिएंटेशन म्हणतात ना. मी कधी पण माझ्या टार्गेटमध्ये डिफॉल्ट झालो नाही. त्यामुळे ऑलवेज आय हॅज टू डू. आणि दरवेळेला माझा एसबी हेड माझ्याकडे यायचा, अरे महेश एवढं कमी आहे, त्या ह्याच्यासाठी आम्हाला आपण टोटल मध्ये करायचं आहे, असं येऊन तो ब्रीफ करायचा मला की तू हे कर याच्यासाठी. मग ऑलवेज आय टू डू एक्सेस. तर मग मग ह्या गोष्टीमध्ये बरोबर आहे तुझा जो एक प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी थर्मॅक्स मध्ये झाल्या. थर्मॅक्सचं एवढं बॉन्डिंग होतं, सगळं होतं. एक पॉइंट ऑफ टाइमला मला पण सुद्धा वाटलं असं की म्हटलं की काहीतरी वेगळं करावं. काय आहे, एक मोनोटॉनिक होऊन जातं सगळ्या गोष्टी. आणि ते कसं झालं नंतर एकदा तुम्ही ब्रँड डेव्हलप केला एक 25-30 वर्षामध्ये की तुमचे एफर्ट्स ऑटोमॅटिकली युअर ओन एफर्ट्स कम्स डाऊन, ऑटोमॅटिकली कमी येतात. तर मला स्वतःला एकदा विचार केला की म्हटलं की थोडंसं काहीतरी वेगळं आपण करूया. म्हणून होते 2-3-4 वर्ष 2-3 वर्ष होती तरी मी म्हटलं की आता ठीक आहे या कंपनीपासून नाही, आता दुसरं काहीतरी करायचं. म्हणून आय जम्प्ड ओव्हर देअर. आणि ते जेव्हा मी डिक्लेअर म्हणजे मला जेव्हा डिक्लेअर केला आणि माझं जसं फेलिसिटेशन होतं ज्या दिवशी, तसे एसबी हेडनी म्हणजे तो माझा वरचा बॉस होता, तो मला म्हणाला महेश मी अशी कोणाला परत ऑफर दिलेली नाहीये. आणि मी ओपनली तुला सांगतो वेन एव्हर यू फील, तेव्हा तुला वाटेल तेव्हा तू परत ये, आय बी माय डोअर्स आर ओपन फॉर यू. हे मोठं फार मोठं झालं. म्हणजे काय रादर त्यांना मॉनिटरी गेन्स अँड ऑल दिस थिंग्स, ही फार मोठी गोष्ट होती. बरोबर. याच्यातून मुख्य काय कळतं तर तुझं डेडिकेशन जे आहे ना, डेडिकेशन टुवर्ड्स वर्क, अफेक्शन टुवर्ड्स कंपनी, ऑल दोज थिंग्स काउंट. आणि परत हे आणि दुसरा थर्मॅक्स जॉब म्हणजे काय म्हणत होता? आणि थर्मॅक्सने बरंच दिलं लाईफमध्ये. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मुलांच्या म्हणजे द डे आय जॉईन थर्मॅक्स, मला वाटतं 1 वर्षभरात मी लग्न केलं. नंतर जी सुरुवात झाली सगळ्या गोष्टीला म्हणजे मदत थर्मॅक्सची होत गेली. बरोबर आहे. मुलांच्या एज्युकेशन पर्यंत. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला पण थोडंसं हार्ड फिलिंग होतं की सोडायचं कसं. खरं मग मला स्वतः डिसाईड केलं होतं. मी हिच्याशी बरंच बोलायचो. मी म्हणणार असं करणार, तसं करणार, हे करणार आहे. ती पण म्हटली काय वाटते तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. असं करून मग मी हा दुसरा जॉब एक्सेप्ट केला याच्यामुळे. बरेचसे लोक सरप्राईज झाले, अरे कशाला पाहिजेत, काय पाहिजेत. मी म्हटलं नाही. आणि आता त्याचं जाणवतंय म्हणजे तुमचं माइंड सॉलिड चर्निंग होतंय. आता जो मी जॉब करतोय तो इट इज लाईक डेव्हलपिंग अ ब्रँड. तो त्याला म्हणजे तुला पण माहिती आहे आपण जेव्हा सिटाडेल मध्ये काम केलंय तेव्हा तो ब्रँड एस्टॅब्लिश करायला किती एफर्ट. छान वाटलं पण तुझं थर्मॅक्सचं ऐकून, डेडिकेशन आणि जे काय होतं हे छान वाटलं. तर महेश, आता तू म्हणालास की बरेच वर्ष त्याच्यात काम केल्यानंतर एक प्रकारे स्टॅग्नेशन आलं किंवा नवीन चॅलेंज घ्यावंसारखं वाटलं तुला, बरोबर ना, दुसऱ्या कंपनीत. तर हा जॉब नवीन आहे हे बरोबरच आहे तुझं, त्या मनाने नवीन आहे. तर तू कंपनीच्या बाबतीत काही कल्चर बदल म्हणा किंवा कल्चरल डिफरन्स असा वगैरे काही सांगू शकतोस का? इट रिमेन्स द सेम फॉर यू बट ओनली फॉर द चॅलेंज, न्यू चॅलेंज. नाही कसं आहे, कल्चरल डिफरन्स तर तो असणारच. कारण एक मोठी ऑर्गनायझेशन आणि एक छोटी ऑर्गनायझेशन हा फरक असतोच. म्हणजे कारण सगळ्या गोष्टी सेटअप व्हायला लागतात, सगळ्या गोष्टी अलाइन करायच्या म्हणजे थोड्याशा वेगवेगळ्या टाईपचे लोक, वेगवेगळ्या टाईपचे इंटरॅक्शन, वेगळे कस्टमर्स, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे डिफरन्स तर नक्कीच आहे, तो आहे मोठा डिफरन्स. हो. आता किती महिने झाले रे तुला, किंवा काय वर्ष झालं, किती वर्ष होऊन गेलं मी त्याच्या अगोदर. म्हणजे जेव्हा मी स्वतःला डिसाईड केलं होतं की थर्मॅक्स सोडायचं आहे तेव्हाच मी त्याच्या अगोदरच आय स्टार्टेड वर्किंग ऑन दिस. अच्छा. म्हणजे थर्मॅक्स मध्ये असताच. बरोबर. नाही, वर्किंग ऑन दिस म्हणजे काय अर्थ लक्षात आला नाही मला. म्हणजे नोईंग इन म्हणजे तो जो माझा मित्र जो सीईओ आहे तिथं, इज द डॉक्टरेट फ्रॉम ऑक्सफर्ड. तर त्याच्याबरोबर आमच्या मीटिंग व्हायच्या, म्हणजे माझी मीटिंग व्हायची. आम्ही वीज टू मीट आउटसाइड. तो त्याच्या आयडिया सांगायचा की असं आहे, असं आहे. म्हणजे नोईंग अनोईंगली त्या गोष्टीमध्ये ऑटोमॅटिकली इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आणि नंतर मग ठरवलं की या एक पॉइंट ऑफ टाइमला आपण आता डिस्कनेक्ट व्हायचं आणि जॉईन इयर.
हा. असं. नाव हाऊ डू यू फील ॲज फार ॲज दिस न्यू, म्हणजे तुला अडॉप्ट झाल्यासारखं असं मी गृहीत धरतोय, बट हाऊ डू यू फील दिस जॉब इन द न्यू कंपनी नाव? नाही, थोडंसं आहे चॅलेंजिंग, हा. नो डाऊट. नवीन नवीन जॉब आहे त्यामुळे चॅलेंजिंग आहे. हा. का म्हणजे आपण जे शिकलोय इतक्या वर्षामध्ये, हा. ज्या ज्या स्किल्स आहेत त्या सगळ्या लावायला लागतात बरं. आणि नवीन नवीन गोष्टी सुद्धा शिकायला मिळतात. कारण पूर्वी मी असं गव्हर्नमेंट सेक्टर, म्युन्सिपल सेक्टरमध्ये वगैरे कधी काम केलं नव्हतं. बरोबर. त्या डोमेनमध्ये आता काम करायचं म्हणजे जरा तिथले टाईप ऑफ कल्चर, टाईप ऑफ वर्किंग स्टाईल सगळ्या थोड्याशा अडॉप्ट करतोय, म्हणजे व्हायला लागलेत ऑटोमॅटिकली. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यामध्ये नक्कीच आय डू समथिंग. हो हो हो. व्हेरी गुड. म्हणजे आम्ही इनफॅक्ट डीलर डेव्हलपमेंट पासून पीपल डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, मार्केटिंग टूल ह्या सगळ्या गोष्टी करत अरे आहोत वा. हा. आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ऋतुजाचा फार मला हातभार लागला. सगळ्या ज्या मार्केटिंग टूल्स ज्या बनल्या त्याच्यामध्ये लिफलेट्सवर आहे, तिने सगळ्या डिझाईन करून दिली तिकडनं. बर बर. अरे वा. मी फक्त कंटेंट्स तिला दिले होते. हो हो हो. बर. लोगो डिझाईन पासून सगळं. वा. बर. बर बर. अरे वा. म्हणजे तुझं डेव्हलपमेंटल बरंच वर काम आहे त्याच्यात, त्या कंपनीत. हो 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 हो. ते सांगतो लोगो डेव्हलपमेंट, त्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग, तो लोगो कसा पाहिजेत, काय पाहिजेत, सगळं सगळं ह्या गोष्टी. बरोबर. अरे वा. ह्या गोष्टी थर्मॅक्स मध्ये मी नव्हता केलाय. म्हणजे काय होतं, एक डेव्हलप ब्रँड होतं त्याच्यावरती फक्त आम्ही पर्सुएशन करून त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्निक्स पुढे करत गेलो. आता हे सगळंच नवीन आहे आणि हे मला करायचं होतं. आपण जे शिकलोय ते काय थोडंफार बरोबर इकडे तिकडे इम्प्लिमेंट करून काहीतरी होते काय बघायचं. वेदर व्हॉट युअर लर्न इज राईट ऑर रॉंग. बरोबर आहे. इट इज लाईक अ टेस्ट फॉर मी. येस येस. एक एक पाऊल थोडंसं मागं जाऊन परत एकदा विचारतो तुला मी, की थर्मॅक्समध्ये आता एवढी वर्ष झाल्यामुळे बऱ्याच तुझ्या आठवणी असतील. एखादी छान सांगण्यासारखी आठवण, वेअर आयदर यू ऑर माधुरी विल फील प्राऊड अबाउट यू, ऑर यू विल फील प्राऊड अबाउट युअर सेल्फ. असा एखादा इन्सिडेन्स म्हणजे ठीक आहे, नंतर सांग, तू आठवल्यावर सांग, काय प्रॉब्लेम नाही. असणारच. हा. नाही, मला एकदा म्हणजे मी 25 वर्ष झाली. हा तेव्हा त्याच्या अगोदरचा इन्सिडेंट सांगतो. हा. म्हणजे आमचे जे मालक होते रोहिंटन नागा, ते मी ऍक्च्युली आय वॉज ट्रॅव्हलिंग टू कलकत्ता आणि कलकत्ताची फ्लाईट पुण्यावर नव्हती तेव्हा, बॉम्बेवरनं फ्लाईट असायची. म्हणून मी आदल्या दिवशी जाऊन बॉम्बे गेस्ट हाऊस मध्ये राहिलो. मरीन ड्राईव्हला गेस्ट हाऊस त्यांचा. आणि गेस्ट हाऊस मध्ये सकाळी ब्रेकफास्टला बसलो होतो. इतक्यात ते मिस्टर आगा, हु इज ओनर ऑफ द कंपनी, वॉज नॉट अ व्हेरी इज देअर. ते माझ्यासमोर येऊन बसले आणि ही ऑल्सो स्टार्टेड हॅव्हिंग अ ब्रेकफास्ट. मी त्यांना विश केलं गुड मॉर्निंग वगैरे म्हटलं. ते फार मोजकच म्हटलं आय एम गोइंग टू कलकत्ता असं वगैरे मी त्याला सांगितलं, ह्या कस्टमरला चाललंय. ते जास्त काय बोलले, डू वेल, कंपनी इज ग्रोईंग अँड पीपल लाईक यू शुड डू मच मोर बेटर इन द कंपनी. एवढंच फक्त ते बोलले. तो एक इन्सिडेंट होता. आणि जेव्हा आमची 25 वर्ष झाली तेव्हा मला आणि माधुरीला आमच्या सीईओनी, म्हणजे अनुवागाव जी होती, शी वॉज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, तेव्हा फेलिसिटेशन केलं होतं. छान छान. म्हणजे खूप छान वाटलं त्यावेळेला की एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या इथे, म्हणजे थर्मॅक्सचा एवढा मोठा पसारा बरोबर काम करतात आणि एवढ्या त्यांनी कौतुकाने अगदी, म्हणजे आम्हाला मला फोटो हवा होता त्यांच्याबरोबर. स्टेजवरती फोटो बिटो झाले, पण त्यांच्याबरोबर फोटो होता, त्याने अगदी कौतुकाने जवळ घेऊन वगैरे फोटो काढून दिला. अगं म्हणजे इतकं छान वाटतं ना, एवढी मोठी लोक असूनही हे जपतात. आणि त्या थर्मॅक्स मध्ये ना म्हणजे फॅमिली कल्चर पण खूप छान जपलं होतं त्यांचं. म्हणजे आम्हालाही ती आपली कंपनी आहे आणि त्या एक रिस्पेक्ट हा नेहमीच वाटत आहे थर्मॅक्स बद्दल. थोडक्यात मला असं वाटतं महेश आणि माधुरी, की हे महेशचं डेडिकेशन जे आहे कंपनीकडे, त्याची सचोटी मगाशी म्हटल्याप्रमाणे, ही त्याचं हे फळ आहे एक वेगळ्या प्रकारे, नाही का? कारण शेवटी कसं आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन इज, पैसा काही येतो जातो, तो काय एवढा मोठा प्रश्न. बरोबर आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो. आणि एक बघितलं म्हणजे ही आपली शेवटची पिढी असेल की जीव तोडून
आपलं बाजूला ठेवून ज्याच्यासाठी आपण करतो ते जीव तोडून करतात. बरोबर, खरं आहे तुझं म्हणणं. अगदी बरोबर. म्हणजे इतकं डेडिकेशन मी बघितलं की स्वतःची कधी कधी प्रगती नाही झाली तरी त्यांना एवढं नाही, पण ते आपलं जे काम दिलंय, ते टार्गेट दिलंय, ब्रँड एवढा करायला जी मेहनत घेतली ना, ते खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे खरंय, बरोबर आहे. कदाचित त्याचमुळे महेशला एखाद्या कठीण गेलं असावं थर्मॅक्स सोडताना. आय एम प्रिटी शुअर. खूप जास्त थोडस वाटलं खरं. डिसाईड केलं होतं की थोडं चेंज पाहिजे. तो जेव्हा एकदा तू डिसाईड केलं तेव्हा तो बरोबर आहे. ते झालं मग ते. महेश, आता तुम्ही म्हणाल तसं की आनंदाचे क्षण असे आले आयुष्यात, एवढ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, हे सगळं संसार, हे सगळं पार पाडत असताना अनेक वेळा असे संघर्षाचे पण प्रसंग येतात किंवा क्लेशकारक, त्रासदायक वाटतात, अशा काही गोष्टी घडतात. तर किंवा काही वेळा हृदयस्पर्शी, की आपल्या अगदी हृदयाशी त्या जपून ठेवाव्या असे पण काही प्रसंग येतात. तर असं काही सांगावं असं वाटतंय का, किंवा असे काही क्षण आहेत का? एक क्षण होता म्हणजे जेव्हा माझी आई आई बाबा माझ्याकडेच होते ना. तर आई ऍडमिट होती बाजूलाच कोटबागे हॉस्पिटल मध्ये, आणि मला अर्जंट मीटिंगला जायचं होतं दिल्लीला. तर त्यावेळेला डॉक्टरशी मी वगैरे बोललो वगैरे, आणि ते म्हणाले की नाही, ना डिस्चार्ज देणार, आणि ऑल ऑफ सडन शी इज बिकम क्रिटिकल, आणि तिला रुबी हॉलमध्ये आयसीयू मध्ये शिफ्ट केलं. ते स्प्लीन बस झाला तो. म्हणजे डॉक्टरनी काहीतरी एक आय डोंट नो इट्स एरर, ते काय इन्व्हेस्टिगेट करायला गेलो नाही. तर त्यावेळेला मी दिल्लीला होतो. मग दिल्लीला ती मीटिंग सोडून मी अर्जंट आलो होतो. तेव्हा मी बघितलं आईला आयसीयू, नंतर शी केम आउट. तो एक म्हणजे प्रसंग फार हे होता की मला ते अजून मनात रिग्रेट राहतंय की अरे बाबा, हे असं करायला पाहिजे होतं, हे असं पाहिजे होतं, हे होतं, म्हणजे ह्या आई हे केलं नसतं, हे केलं असतं तर काय झालं असतं, असं वगैरे. मी असलो तर बऱ्यापैकी फरक पडला असता, हे पडला असतं, असं थोडंसं अजून जाणवतंय. ती एक गोष्ट झाली. आणि सेकंडली माझे जेव्हा भाऊजी गेले तेव्हा पण ते मोठी गोष्ट जाणवली ती की भाऊजी म्हणजे जरा मोठ्या बहिणीचे मिस्टर. ते जेव्हा गेले तेव्हा म्हणजे आता मेडिकल फील्ड मध्ये आपण आहे, डॉक्टर ओळखीचे, हे ओळखीचे, बरोबर. तर ते तिथं पण थोडस जाणवलं की त्यावेळेला आपण त्यांना बळजबरी जर घेऊन गेला असतं, हे गेलं असतं तर. अशा हे एक दोन गोष्टी अशा झाल्या की ज्यामुळे थोडस कुठेतरी वाटतं की आपण पण थोडस कुठेतरी आपल्या टायमिंग मध्ये कमी पडलो, जेणेकरून काय झालं असतं काहीतरी, म्हणजे करू शकलो असतं. होणार न होणार हे आपल्या हातात नाहीये. बरोबर, पण ती खंत वाटते. एक थोडस खंत वाटते. बरेच वेळा नशिबाच्या गोष्टी असतात, तरी पण ती खंत मनातून राहत असेल, हे साहजिक आहे. म्हणजे तुला वाटणं बरोबर आहे. मला एक सांगायची आहे. आधी आम्ही म्हणजे भाड्याच्या घरात राहत होतो, मौसम विहार म्हणून. इथे आता जे घर आहे तिथे समोरच्या इथं आहे हे. त्याच्यानंतर आम्ही खालचा फ्लॅट हे करून ते घर मालक आल्यामुळे वरच्या फ्लॅट मध्ये घेतलो, आणि तो फ्लॅट आम्ही विकत घेतला. मग ते आजी म्हणजे सासू सासऱ्यांना होतं, म्हणजे सासूबाई नुकत्याच गेल्या होत्या, पण सासऱ्यांना त्याचं कौतुक होतं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2008 साली वगैरे आम्ही मोठी उडी घेतली. म्हणजे आम्हाला वाटलं पण नाही, आताही मागे वळून बघताना असं वाटतं की अरे बापरे, आम्ही तेवढं करू शकलो. हा फ्लॅट बघण्यात आला, आणि त्यावेळी आम्ही शोधत होतो मोठा अजून थोडंसं, कारण मुलं मोठी होत होती. आणि म्हणजे माझे सासरे त्यावेळी त्यांचा पायाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे घरातल्या घरातच त्यांचं हिंडणं फिरणं व्हायचं वॉकर घेऊन. तर जरा मोठं घर घेऊ वगैरे चाललेलं. पण तेव्हा अचानकपणे फ्लॅटचे रेट खूप वाढले होते, आणि आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं ते की तेवढं घर घेणं. जरी इन्स्टॉलमेंट द्यायचे म्हटले तरी जमलं पाहिजेत ना सगळ्या गोष्टी. असं आम्ही झालं, म्हणजे ते नशिबात होतं, सगळ्यांचे आशीर्वाद होते, घेतलं हे घर, शिफ्ट झालो. आणि त्याच्यानंतर सासरे नेहमी महेशला विचारायचे, महेश तू खरंच हे 50 लाखाला घर घेतलंस एवढं? इतकं कौतुकाने विचारायचे ना ते. म्हणजे त्यांना असं वाटायचं की ह्या मुलांनी एवढी वरची हे घेतली. आणि त्या काळातला तो म्हणजे खूप मोठा हे होता आमच्यासाठी, खूपच जास्त, की जमेल. आणि त्यावेळेला अजून एक आठवण म्हणजे
मोठ्या नंदेच्या मिस्टरांची म्हणजे अंजू दिदी आणि भाऊजीनी त्यावेळेला त्याने अगदी म्हणजे भाऊजीने ज्यावेळी घर बघितलं, तुमच्या दोघांच्या मनात आहे ना, मी करतो मदत, पण हे घर घ्यायचंच. हा अक्षरशः म्हणजे हे पाठबळ त्यांनी दिलेलं आहे तिथे पावला पावलाला. आणि ह्या पण म्हणायच्या, अगं आता तुम्ही आयुष्यात कधी हे करणार आहात, एवढं मोठं घर घेतलंय ना, आनंदाने एन्जॉय करा, आता इथेच राहा. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की अरे इथे राहायचं की हे भाड्याने द्यायचं, असंही वाटत होतं ना त्यावेळी. पण फायनान्शियली इतकी आमची ऍडजस्टमेंट चालेल ना, हे नाही तर हे नाही तर हे, असं करून बघूया. आणि या घरात आल्यानंतर मात्र मग प्रगतीचे दरवाजे उघडलेच. म्हणजे असं कधी मागे वळायला असं कधीच वाटलं नाही. इतकं छान या घराने समाधान दिलं. मस्त. आणि हे इतकं किती गोष्ट आहे ना की म्हणजे त्याच्या 7वी-8वीच्या वेळेला फायनान्शियल संघर्षामुळे जो मुलगा शिकवणी घेत होता त्याने आज, त्यामुळे वडिलांना वाटणं साहजिक आहे की एवढी मोठी उडी मारली आहे. खूप कौतुक वाटायचं. आणि ते नेहमी परत परत विचारायचे. म्हणजे कधी लक्षात आलं ना, अरे तू खरंच घेतलं, एवढं हे घेतलं, म्हणजे त्यांना खूप कौतुक वाटायचं या सगळ्या गोष्टींचं. आणि कौतुकास्पदच आहे, बरोबर आहे, गावच कौतुकास्पद आहे. पण तेव्हा आपल्या सगळ्याच पिढ्यांना, सगळ्याच घरातनं पैसा लिमिटेडच असायचा. त्यामुळे आपण त्या सगळ्यातनं तावून सुलाखून निघालेले लोक आहोत, आपली पिढी म्हणजे, असं वाटतं नेहमी. बरोबर आहे. माधुरी, तू कविता कधी करायला लागलीस, आणि तुझी पहिली कविता तुला पाठ आहे का, किंवा तू वाचून दाखवू शकतेस का, किंवा काय? ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना पण लिहायची थोडंफार, म्हणजे मासिकातून वगैरे पण 1-2दा आलेलं होतं. थोडंफार लिहायची, जास्त नाही. त्याच्यानंतर खूप गॅप पडला. मग ज्यावेळी मुलं मोठी झाली मग पुन्हा लिहायला सुरुवात केली. आता सॉरी पण मला आता लक्षात नाहीये कोणती म्हणजे पहिली माझी झाली आहे कविता. पण मी आज महेशसाठी नवीन कविता केली. अरे वा, नक्की नक्की आवडेल मला. वाचू? अगदी अगदी. म्हणजे अगदी सुरुवातीला म्हणजे आमच्या लग्नापासूनचा आतापर्यंतच्या याचा थोडासा आढावा घेतलेला आहे. हातात घेऊनी हात उंबरठा ओलांडला स्वप्नांचा, हातात घेऊनी हात उंबरठा ओलांडला स्वप्नांचा, साथीदार हा जीवनाचा होईल का मैत्र मनाचा. हातात घेऊनी हात उंबरठा ओलांडला स्वप्नांचा, साथीदार हा जीवनाचा होईल का मैत्र मनाचा. थोडीशी धाकधूक घेऊन मनी पार पाडले डोंगर दरी, थोडीशी धाकधूक घेऊन मनी पार पाडले डोंगर दरी, मनकवडा होत सुरुवात झाली आणि मिळाली साथ नेहमी अंतरीची. तुझा मोकळा स्वभाव, आता हे महेशसाठी आहे. तुझा मोकळा स्वभाव, तुझा सेवाभावी ठाव, मिहीर ऋतूचा बाबा तू, नात्यात आहे मैत्रीचाच भाव. हसरा अन कष्टाळू, हसरा अन कष्टाळू, प्रेमळ तितकाच मायाळू, दुसऱ्याच्या आनंदात होशी नेहमीच आनंदी तू. होऊ दे तुझे पुढचे जगणे, होऊ दे तुझे पुढचे जगणे नेहमीच एक आनंद गाणे, होऊ दे तुझे पुढचे जगणे नेहमीच एक आनंद गाणे, जगण्याच्या तुझ्या पाऊल खुणातून 25शीची साक्ष उमटू दे. अरे वा, क्या बात आहे. कारण माझ्या नवऱ्याला नेहमी वाटतं तो 25 वर्षाचा आहे, त्यामुळे तिला. आता या धाग्यावरनं मी विचारतो महेश, मी असं ऐकलंय की तुला वाढदिवस साजरे करायला आवडत नाहीत, त्यातून आपण 50-60ला आलोय हे सांगायला आवडत नाही. मला म्हणजे माझं मन डायजेस्ट करत नाही ते की आपलं वय वाढलंय असं. तरी पण काय कारण काय, म्हणजे हे बघ म्हणजे माहित नाही, पहिल्यापासून मला असं वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करायला वगैरे, इव्हन ऑफिसमध्ये भरायचं तेव्हा मी नेमकं सरस दांडी मारायचो. कारण आमच्या इथे पण अशी ग्रुपमध्ये असे होते ते टिपिकल पुणेरी, ते फार अशा गोष्टी करायच्या. तर मी मग बाय डिझाईन त्या दिवशी कुठे टूरवर जाणार किंवा दांडी मारणार, ते ओळखून ठेवायचे, हा महेश तर मग अगोदर सेलिब्रेट करायचं. असं काही नो स्पेसिफिक रिझन, असं रिझन काय नाही.
खरं असं वाटतं की मला वाटतं उगीच वय वाढलेलं इज नॉट सगळ्या गोष्टी एक्सेप्ट पण करायला पाहिजेत. बरोबर. तर समाव एज फॅक्टर मध्ये मला थोडस तसं वाटत नाही. मला वाटतं अजून एक बरोबर. आहे. पण कायम मला वाटतं आपलं हे आपण जपावं ना, की जणू काय वय तिथे थांबलंय अशी जर मनात भावना ठेवली काय हरकत आहे. करेक्ट. हा चांगली गोष्ट आहे खरंच. हा कारण मनाने तू 25शीतच आहेस असं म्हणेन मी. हो. बरोबर ना? आणि त्यात आणि शंतनू वगैरे इकडे आल्यानंतर आम्ही चौथीतलेच असतो. हा अगदी जेव्हा बरोबर. शंतनू इकडे राहायला येतो अगदी तेव्हा बरोबर. आमचा जो गोंधळ चाललेला खरंय असतो खरंय खरंय खरंय. तो काय 25 ते आतलाच असतो. हो बरोबर आहे. खरंय. आणि महेश, तुला माधुरीतला सगळ्यात आवडता गुण कोणता? माधुरीचं कसं आहे प्रेमळ स्वभाव आहे आणि सगळ्यांना माझ्यासारखंच म्हणजे मला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी ती पण म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून घ्यायचं. सगळ्यांबरोबर म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या ह्याला म्हणजे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी प्रत्येककडे आम्ही दोघंही हजर असतो. बरं. त्याच्यामध्ये आम्ही असं हे करत नाही. आणि ती एक साथ माधुरीची फार वेगळी आणि तिने जे म्हणजे ठीक आहे मुलगा म्हणून मी आपल्या आई वडिलांसाठी करणं वेगळं, तिने जे केलंय माझ्या आई वडिलांसाठी ते म्हणजे ते काय त्यासाठी माझ्या शब्द पण नाहीयेत. म्हणजे लिटरली सांगतो, जेव्हा तिला इतकी सवय झाली होती बाबा गेल्यानंतर ती 1 का 1.5 महिने जवळजवळ दुपारची जेवायचीच नाही. कारण काय करायचे ही जॉबवरून आली की बाबा थांबलेले असायचे. अगं माधुरी 2 ताटं करून ते जेवायला बसायचे. तर ते त्याच्यानंतर ती 1.5-2 महिने आणि इतकी बारीक झाली होती जेवली पण नव्हती. म्हणजे एक अशा गोष्टी असे प्रसंग आहेत ना की खरंच म्हणजे आणि तिचं म्हणजे आता मी इव्हन आता माझ्या बहिणी जरी इकडे आल्या तर आम्ही भाऊ म्हणून गप्पा मारत बसायला पाहिजे. तर ते तर राहिलं बाजूला, तिच्या गप्पा 3-3, 4-4 वाजेपर्यंत चाललेल्या असतात त्यांच्याबरोबर. हो बहिणी आल्या की हो हो हो. तो एक म्हणजे एक वेगळा स्वभाव आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे इथे मदतीचा हात आहे. म्हणजे मुलांना घडवण्यापासून सगळं सगळं. कारण मी बऱ्याचशा वेळेला टुरिंगवर असायचो त्यामुळे सगळी बरीचशी कमिटमेंट ही घ्यायची. काय म्हणजे वडील कसं आहे ओल्ड पॅरेंट्स घरी असते थोडेफार अपडाऊन्स असतात ते सगळ्या ती मॅनेज करायची. आणि हा तिचा हातभार फार मोठा आहे खरंच. आणि सगळीकडे म्हणजे सगळे नाती जपून सगळ्यांच्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालून म्हणजे पुढे पुढे होऊन सगळे कोणाचे बर्थडे असतील काही असतील तर सगळ्या गोष्टीमध्ये पुढे त्याचा अनुभव आम्ही पण घेतोच आहोत. आता ही आमची गँग पण अनुभव घेतेच आहे माधुरीचा. माधुरी हवी हवीशी वाटते हे नक्की आहे. नाती जपण्याचं महत्वाचं काम हे बाईच करते घरातले. माधुरीने परफेक्ट केलंय असं म्हणायला हरकत नाही. अगदी मला माणसं आवडतात. बरोबर आहे. म्हणजे आणि माधुरी तुलाही हाच प्रश्न आहे की तुला महेश मधला असा खास सगळ्यात आवडता गुण कोणता सांगावा असं वाटेल? हाच माणसं जपण्याचा. आणि तो म्हणे कोणी काही चुकीचं जरी वागलं तरी तो पटकन माफ करून ते नातं टिकवायला बघतो दरवेळेला. हा पण खूप गुण आहे ग. नाही तर विसरू शकत नाही आपण बारीक बारीक गोष्टी. म्हणजे अजिबात कुठेही मनात राग धरत नाही ते. किंवा आता मी इथपर्यंत आलोय ह्याच्या मागे प्रचंड कष्ट आहेत किंवा मी केलं हे कधीच नसतं. खरंय. मग ते मुलांच्या बाबतीत असू देत किंवा बाकी कुणाच्याही बाबतीत हौसेनं सगळं करणं असतं. कधीच असं हे नाही. किंवा कुणाच्या बाबतीत कधीही राग धरून ना माणूस म्हणजे विसरूनही गेलेला असतो की काही झालंय बाबा इन्सिडेंट. पुन्हा नव्याने ते नातं छान जगायचं एवढं त्याचं हे चांगलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे ही. बरोबर आहे. आता उत्साहाने एकमेकांचे गुण सांगितलेले आहेत तुम्ही. आता दोष पण कळू देत महेश. माळ नको लावायला. एखादा सांगितला तरी दोष म्हणजे तशी बऱ्यापैकी रागिष्ट आहे. रागिष्ट आहे बऱ्यापैकी. त्याचा अनुभव तूच घेतला असणार. आम्हाला काही येत नाही. म्हणजे पूर्वी कधी भांडणं वगैरे झाली तर असं म्हणजे एकमेकांचे असं भांडणं म्हणजे वाद झाले नंतर ते वाद जास्त प्रोलॉंग करायचे. नंतर ही चिठ्ठी लिहायची काहीतरी हे वागणं असं होतं हे असं होतं आणि याच्यावर हे असं ती सगळं चिठ्ठी वाचल्यासारखं दाखव ना एखादी चिठ्ठीतला मॅटर वाचून दाखव ना एखादा. नाही कसं आहे जे भांडताना भाव जे तिला हे एक्सप्रेस करता आले नाही
ते सगळे ते चिठ्ठीमध्ये ते लिहून टाकायचे. बेस्ट हे आयडिया असं केलं या. म्हणजे तुमच्याकडे चिठ्ठी आणि पत्र याचे बरेच मोठे आहे, म्हणजे 150 पण पत्र. त्या छोट्या आता चिठ्ठी चिठ्ठ्या किती माहिती नाहीत मला. बॅग भरले. आपण आता त्या आठवणीनं उजाळा देण्यासाठी एक दिवस आम्ही पुण्यात येऊ, की आपण त्या चिठ्ठ्या उघडून बसू. खासगी काय तेवढ्या बाजूला काढा, बाकी सगळं आपण शेअर करू, त्यांना आनंद मिळू. नाही का? माधुरी, तुला काही सांगायचंय का? नाही, विशेष असं काही नाही. हा, चिडतात खरं पटकन हा. ऐकून न घेता. हो. म्हणजे मग तिथे चिठ्ठी लिहितो जरा का ते तो पण? नाही, मग तिथे फटाकेच फुटतात. बरं. डायरेक्ट लावूनच टाकायचे. म्हणजे मला त्याच्यावरनं असं वाटतंय की एकाकडं दारुगोळा आहे आणि एकाकडं ते पूर्वी आपल्याला लक्ष्मी हे मिळायचे ना, त्या माळा मिळायच्या, कागदात गुंडाळलेल्या असायच्या. त्या कागदामध्ये का राग आला हे लिहायचं आणि दुसऱ्याने दारू भरायची, दोघं एकमेकांना. पण त्याशिवाय मजा नाही ना. सगळंच गोड नाही, गोड छान छान असं नाही. काहीतरी व्यक्ती नाही. म्हणून 24/7 राहिल्यावर असं होऊच शकतं. त्यात काही हो, उलट ते पाहिजे, त्याच्याशिवाय ते पाहिजे. मजाच नाही. खरं आहे. थोडंसं टर्ब्युलन्स पाहिजेतच. खरंय. हो, खरंय. बरोबर आहे. नाही, आणि असंच प्रत्येक संसारात हे असणारच. बरोबर आहे, नाही. काही प्रश्न नाही. महेश, आज या क्षणी तुला जर आभार मानायचे असतील संपूर्ण जीवनाविषयी, तर तू कोणाचे मानशील? आणि जर कोणाची क्षमा मागायची असेल तर कोणाची मागशील? आभार म्हणजे आता ज्यानी माझ्या लाईफमध्ये ज्या पद्धतीने मदत केलेली आहे. मदत म्हणजे काय, कळत नकळत कुठून तरी सगळ्या गोष्टी ज्या माझ्या ग्रोथमध्ये ज्यानी केलेत, त्यांचे तर मला नक्कीच आभार मानायचे आहेत. त्याच्यामध्ये मेनली आई वडील आहेत, माझे बहीण भाऊ. भावानी पण फार सॅक्रिफाईस केले. नंतर भाऊजी, माझ्या बहिणी, नंतर मोठा हातभारीचा, म्हणजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला जे बालपणी भेटलेले मित्र वगैरे सगळ्यांनी कॉलेजमध्ये, सगळ्यांचे आभार मानायचे. आता ह्या सणाला जे आपण जे बोलतोय करतोय, या सगळ्या गोष्टी म्हणजे फार असा कमी लोकांना ह्याचा अनुभव घेता येतोय. तर ह्याचे सगळ्यांचे आभार म्हणजे खरंच म्हणजे आय एम व्हेरी लकी टू हॅव पीपल लाईक म्हणजे सुधीर आणि सगळ्यांचं म्हणजे आपलं आता जे कौटुंबिक एक फ्रेंडशिप कन्वर्ट टू कौटुंबिक हे झालं ना, ते एक म्हणजे फार वेगळं आहे. असं म्हणजे टचवूड खरंच म्हणजे फार चांगलं वाटतं. म्हणजे आम्ही तर कनेक्टेड आहोत मित्र, त्याच्यापेक्षा ज्या तऱ्हेने तुम्ही सगळे कनेक्टेड आहात एकमेकाला, एकमेकाशी सहवास. आम्हालाही जाणवतं. खरं म्हणजे ते खरंच जाणवतं. आणि सांगतो तुम्हाला, खरंच म्हणजे एवढी आतुरतेने वाट बघत असतो या कुठे काही ना काही कारण काढून येतोच आम्ही. म्हणजे ते कुठलं चुकवायला असं मुवमेंट वाटत नाही. नाही, या जवळीकीमुळे बेळगावच्या फेऱ्या आमच्या खूप वाढल्या. आणि काय थोडस मन मोकळं पण होतं. मित्रांकडे आम्ही करतो, ह्या पण एकमेकीला करतात, ते फार मोठा आहे. आपण तसे सगळे लकी आहोत त्या बाबतीत असं वाटतं. मात्र योग्य वयात योग्य व्यक्ती भेटणं. मला वाटतं त्याच्यामध्ये सुधीरचे आभार फार मानायला पाहिजे, कारण त्यांनी हा जो ग्रुप फॉर्म केला, खरंच सांगतो मी, ते एक आणणं, प्रत्येकाला फॉलोअप करून. कसं आहे, एक मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर आता ठीक आहे, ग्रुप फार चांगला आहे आपण सगळे म्हणतो, तर त्यासाठी जे पर्सिव्हेशन यांनी केलं ना सुधीरने, ते खरंच फार मोठं आहे. त्यांचा मी सांगितलं ना, असा प्रचंड जीव आहे तुमच्या सगळ्यांवर. नाही बरोबर आहे. तुमची मुलाखत आहे, पण माझी एक गंमत म्हणून सांगतो. मुलाखतीत सांगितलं की नाही मला लक्षात नाही, पण कृतार्थ म्हणतो की बाबांना राग बिग आला ना की जीएसएसचं काहीतरी नाव काढायचं, तरी नाव घ्यायचं की हे मला वाटतं प्रत्येक घरात होत असणार आहे. म्हणजे आता कोणी बोल मित्र भेटणार आहेत म्हटल्यावर त्यांचा आधीची तयारी किंवा तो उत्साह बघण्यासारखा असतो. म्हणजे ती दिवाळीच असते दरवेळेला. आता साधं इथून सतीश इकडे येणार असेल, सतीश स्वप्न येणार असेल किंवा संजय कोणी येणार असेल, तरी म्हणजे इतकं कसं वेगळं वातावरण, हे एक आनंदाचं हे असतं आमच्यासाठी. किंवा आता बेळगावला येणार आहोत, आपण भेटतोय, म्हणजे थोडा वेळचं तरी का असेल, आपण किती छान गप्पा होतात, किती होतात. आता माझ्यासाठी म्हणजे माझ्या आईचं घर आहे, प्रसादबाईंचं घर आहेच,
पण जिव्हाळा म्हणजे तेवढाच माझ्या जीव आहे त्या घरावर, Right. कारण एवढं प्रेमाने करतात ना. म्हणजे शंतनू भाऊजी आणि आरती म्हणजे काही वेगळं कोणी आयुष्यात आहे असं कधीच नाहीये. बरोबर. एवढी घट्ट मैत्री, तेवढं आणि हे दोन्ही बाजूचं आहे, एकाच नाहीये. खरंय खरंय. खरंय. म्हणजे ही खूप महत्वाची योग्य वेळेला मिळालेली आहेत सगळी हा. जवळी म्हणजे बरोबर. आहे ना ती नाही, चांगली खरंच झालेली. खरंच खरंच म्हणजे त्याच्यात ते आपल्याला जेव्हा रिक्वायर्ड होतं तेव्हाच या गोष्टी सगळ्या हा. झाल्या. अगदी हा बरोबर. तेच म्हटलं मी, म्हणजे अगदी बरोबर. योग्य वयात सगळं मिळालं. योग्य या वेळ. प्रश्नातला दुसरा भाग, क्षमा मागायची असेल तर कुणाची मागशील? व्हेरी सॉरी. क्षमा म्हणजे कळत नकळत कोणीतरी माझ्या ह्याच्यामधून पूर्वी दुखवला वगैरे गेला असेल, हा. किंवा मला माहित नसताना ज्या गोष्टी झाल्यात आणि ज्याच्यामुळे माझ्यामुळे त्याला त्रास झालेला असेल, अशा लोकांची ज्यांची क्षमा मागू शकतो मी. आणि खरंय, काय खरंय. बाकी हा. तर महेश, आता या टप्प्यावर दरवेळी जसं आपण म्हणतो, एकमेकांना म्हणतो किंवा कसंही, की एज इज जस्ट अ नंबर, राईट? हा. या टप्प्यावर आयुष्यातला हा एक छोटासा टप्पा झाला असं समजू तुझ्या ह्याच्यातला. Correct. बरोबर. तर पुढील आयुष्यात तुला काय आणखी चांगलं करावंसारखं वाटेल? काय तुझे एम्स आहेत? काय विचार आहेत त्या बाबतीत? नाही, आता ह्या टप्प्यावरनं जे पुढचे जे आहेत गोष्टी, हा. ते मला वाटतं की मला थोडंसं बऱ्यापैकी सोशल मध्ये इंटरेस्ट आहे, अच्छा. जेणेकरून कोणाला जे गरजू आहेत त्यांना मदत करावी. हा. जर देवाच्या कृपेने जर आला पैसा व्यवस्थित फ्युचरमध्ये, तर नक्कीच माझा हात पुढे असेल की त्यांना मदत करणं. आणि मग त्यामुळे मी इथल्या आमच्या लेनमधल्या म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये बराच माझा सहभाग असतो. बरं. म्हणजे इव्हन त्या कॉर्पोरेटरला जाऊन भेटणं, तो रोड कर की रे बाबा पाणी नाही आहे, असं म्हणजे ह्या सगळ्या एक हो. सोशल आवडतं. Exactly. हा, आवडतं म्हणजे हा हा हा. तर झाला देवाच्या कृपेने सगळ्या जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर नक्कीच कोणाला तरी मदत करायला आवडेल. बरोबर बरोबर. हो, नक्कीच नक्कीच. चांगलं आहे. म्हणजे एस्पेशली ओल्ड पॅरेंट्स वगैरे असतील तर त्यांना आता मदत करायला फार आवडेल. होतील सगळ्या इच्छा पूर्ण अच्छा, होतील. बरं. तुमच्या हा. तुमच्या मनात आणखी काही आहे का सांगण्यासारखं, जे आम्ही विचारलं नाही पण तुम्हाला सांगावंसारखं वाटतंय? मुलांच्या बाबतीत म्हणजे एक सुखी समाज आहे, प्रत्येक जण हे करतात त्याप्रमाणे सुखी समाधाने आयुष्य त्यांच्या याच्यात आलं पाहिजे. आणि आम्ही जसे आपण एकमेकांची कनेक्टेड झालोय ना, हा. तसं त्यांच्याही आयुष्यात मिळावा अशी माझी फार इच्छा आहे. चांगला चांगला आहे, खरंच चांगली वाटत. आणि मिळेल, नक्की मिळेल. नक्की मिळेल. तुमचे विचार एवढे चांगले आहेत ना, की आणि जे एवढं तू चांगलं दिलंयस ना सोसायटीला, तुम्ही दोघांनी आयुष्यात, ते तुम्हाला परत चांगल्या रीतीनंच मिळणार, डबल होऊन येईल. त्यामुळे येतच ते. खरंय. चला मंडळी, आपण आता शेवटाकडे आलोय आणि ठरल्याप्रमाणे देव तुमचं कायम भलं करो, कल्याण करो. तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होत, तुमचं कुटुंब खूप सुखी राहो, एवढीच मनापासूनची इच्छा आहे. चला, खूप खूप धन्यवाद. खूप खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. आणि सुधीर, तुझे इनिशिएटिव्ह खरंच अप्रतिम. म्हणजे या तुमच्या दोघांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे या बाबतीत. नाही, असं काही नाही, घडत गेलं. तुम्ही ओपन झालात, तुम्ही सपोर्ट दिलात ना एवढा. त्यामुळे पण हे प्रत्येकासाठी हे काही सोपं नाहीये. वेळ काढणं, प्रत्येकाला त्या गोष्टींसाठी वेळ देणं, म्हणजे प्रश्न विचारणं, हे सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. हे तुमच्या मुलाखतीवरून मी सांगते. पण ह्याला कष्ट आहेत. आणि मुख्य म्हणजे तुम्ही ते प्रत्येकासाठी करताय, इतकं आपलेपणाने करताय ना, ते खूप कौतुकास्पद आहे. फॅमिली मेंबर सगळं तुम्ही ते ओनरशिप घेताय. हो, आणि हे सगळं जपून ठेवण्यासाठी पुढच्या ह्याच्यात ते झालं पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. त्यात आम्हाला आनंद वाटतो मात्र असं काही करायला. आणि तसं उत्साहवर्धक वातावरण समोरून आलं ना की ते वाटतं. आणि प्रत्येकाच्या म्हणजे आमच्या एखाद्या छोट्याशा ह्या गोष्टीला तुम्ही सगळ्यांनी इतका सपोर्ट दिलाय, सगळ्यांना आवडतंय, पुढच्या याची वाट बघितली जाते, हेच यश आहे ना सगळ्यांचं. धन्यवाद.